आफ्टरनून सगळ्यांना. पहिला दिवस राहुल सरांनी ओरिएंटेशन घेतलेलं आहे, नंतर सिलेबसला सुरुवात केलेली आहे. आपण आज जनरल हे करू. मी असं कन्सिडर करून चालतोय की आता सध्या जे विद्यार्थी आहेत ते मोस्टली सगळे एमपीएससी करणारे आहेत. म्हणजे एमपीएससी असेल किंवा युपीएससी, अजून त्यांची सुरुवात आहे. सरांनी तुम्हाला युपीएससी बद्दल बरंच सांगितलं. आज मी एमपीएससी जी 2025 ला डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे, तर त्या संदर्भात कशा पद्धतीने तुम्ही अभ्यास केला पाहिजे. आज मी ऍग्रिकल्चर बद्दल कमी बोलेन, म्हणजे आपण ऍग्रिकल्चर ऑप्शनल आणि ते बोलूच, पण मेजर फोकस हा राहील की तुम्ही 25 साठी तयारी करताना कशा पद्धतीने तयारी केली पाहिजे. ओके, सो थोडं जनरल टाईप मध्ये राहील. आता ही जी एक्झाम झालेली आहे, ज्याला आपण गॅझेटेड कंबाईन्ड प्रिलिम्सरी एक्झाम म्हणू. ओके, आतापर्यंत लक्षात घ्या, एमपीएससी जेवढ्या एक्झाम्स घेत होत्या, हे मी ह्याच्यासाठी सांगतोय कारण बऱ्याचशा डाऊट्स येत आहेत, ज्याच्यामध्ये मुलं कन्फ्युज होत आहेत की ऍग्री एमपीएससी ची मेन्स म्हणजेच ही तुमची ऍग्रिकल्चर ऑप्शनल आहे का. बरंच मी त्यावर पण बोलणार आहे. ज्यांना ऍग्री एमपीएससी करायचंय त्यांनी काय केलं पाहिजे. सो एकदा पूर्ण माझं सेशन होऊन दे, त्यानंतर तुमच्या डाऊट्स घेतले जातील. आपण आता एमपीएससी राज्यसेवेबद्दल बोलू. आधी जी पूर्व परीक्षा व्हायची, ती पूर्व परीक्षा एमपीएससी राज्यसेवेची सेपरेट व्हायची. ओके, सेपरेट पूर्व असायची आणि सेपरेट मुख्य असायची. आता 2-3 वर्षांपासून म्हणजे 2023 पासून राज्यसेवेची पूर्व, त्यानंतर ऍग्रिकल्चरची पूर्व, ज्याला आपण ऍग्री एमपीएससी म्हणतो, त्यानंतर फॉरेस्ट सर्व्हिस, त्यानंतर फूड सेफ्टी ऑफिसरची एक्झाम आणि सिव्हिल इंजिनिअरिंग, अशा 5 एक्झाम साठी एकच पूर्व परीक्षा घेतली जाते. त्यामुळे त्याचं नाव आपण ठेवलेलं आहे महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिस गॅझेटेड कंबाईन एक्झाम. आता एमपीएससी फक्त 2च पूर्व परीक्षा घेते. एक तर कंबाईनची जी नॉन गॅझेटेड आहे, पीएसआय, एसटीआय, एसओ किंवा ग्रुप सी ची, किंवा दुसरी आहे ती राज्यसेवा पूर्वसाठी. ओके, त्यामध्ये ह्या सगळ्याच एक्झाम्स कव्हर केल्या जातात. ऍग्री एमपीएससी, फॉरेस्ट, फूड सेफ्टी आणि सिव्हिल इंजिनिअरिंग. आता ह्या टेक्निकल सर्व्हिसेस आहेत. पूर्व परीक्षा जरी एकत्र असली तरी यांची ऍग्रीची मेन्स वेगळी होणार आहे, फॉरेस्टची मेन्स वेगळी होणार आहे, फूड सेफ्टीचा मेन्स वेगळी होणार आहे, सिव्हिल इंजिनिअरिंगची वेगळी होणार आहे. ओके, याला तिन्हीला मुख्य परीक्षा वेगळी असणार आहे, सिलेबस वेगळा असणार आहे, पण पूर्व परीक्षा एकच असेल. ओके, आता याच्यामध्ये सिलेबस काय बघा. पेपर 1 आहे तो कंपल्सरी आहे, ज्याला आपण जीएस म्हणतो. 2 तास आहेत, 200 मार्क आहेत, 100 क्वेश्चन्स असतील. एक क्वेश्चन 2 मार्काला. निगेटिव्ह जर झालं, चुकला तुम्ही क्वेश्चन, तर 1/4 म्हणजे 0.5 मार्क मायनस होणार आहे. पेपर 2 जो आहे, ज्याला आपण युपीएससी मध्ये सीसॅट म्हणतो, तर हा सीसॅट पेपर जो आहे इकडं एमपीएससी मध्ये हा क्वालिफाईंग आहे, जसं तिकडं पण क्वालिफाईंग आहे. 200 पैकी तुम्हाला 66 मार्क पडले, म्हणजेच 1/3 मार्क पडले, 33% मार्क्स पडले, तर 66 पेक्षा वर मार्क्स जास्त असतील तुम्हाला, तर तुम्ही क्वालिफाय होता. तुमचा पहिला पेपर हा जीएस चा चेक होतो. अदरवाइज पेपर 2 जर तुम्ही 66 पेक्षा कमी मार्क्स आले सीसॅटला, तर पेपर 1 चेक होणार नाही. आता एमपीएससी ला असे केसेस खूप कमी आहेत जिथं सीसॅट मुळे तुमची मेन्स राहिली किंवा मेन्सला तुम्ही क्वालिफाय झाला नाही, पण हे युपीएससी ला मागच्या 2-3 वर्षांमध्ये खूप कॉमन आहे. मी पुढे तुम्हाला युपीएससीचा पण कट ऑफ दाखवतो, त्यावरून तुम्हाला लक्षात येईल. ओके, सो हे 2 पेपर आहेत. आता इथं 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. जीएस 1 मध्ये कुठले कुठले विषय येतात बघा. मी हे का तुम्हाला सांगतोय, कारण तुमची सुरुवात आहे आणि अभ्यास नेमका काय करू किंवा याचा उपयोग कुठे होईल, त्याचा उपयोग कुठे होईल, असे बरेचसे प्रश्न तुमच्याकडे असतात. तुमची ज्यावेळी इनिशियल सुरुवात असते, तुम्ही राज्यसेवा किंवा युपीएससी पासून सुरुवात केला, तर तुम्हाला खालच्या एक्झामना यायला खूप सोपं असतं. फॉर एक्झाम्पल, समजा तुम्ही युपीएससी केला तर एमपीएससी करणं सोपं आहे. तुम्ही राज्यसेवेपासून सुरुवात केला तर तुम्हाला कधीही कंबाईन कडे शिफ्ट होता येतं, किंवा उद्या तुम्हाला सरळ सेवेकडे शिफ्ट होता येतं. सो कुठलं 1-2 वर्ष तुम्ही फुल्ली एमपीएससी युपीएससी केल्यानंतर ती तुम्हाला चॉईस राहते की आता तुम्हाला लवकर सेटल व्हायचं असेल तर तुम्ही दुसऱ्या एक्झाम कन्सिडर करू शकता, प्रोव्हाइडेड दॅट तुम्ही ह्या ज्या एक्झाम्स आहेत इथं तुम्ही तेवढ्या फुल स्पीडनं किंवा तेवढ्या फुल्ली डिवोटेडनी तुम्ही तेवढं फाउंडेशन पक्क केलं पाहिजे. ओके, सो सिलेबस मध्ये बघा, करंट अफेअर्स आहे, हिस्ट्री आहे, महाराष्ट्र, वर्ल्ड आणि इंडियन जिओग्राफी आहे, त्यानंतर पॉलिटी आहे, पंचायत राज आहे, इकॉनॉमिक्स आहे, एन्व्हायरमेंटल सायन्स आहे आणि
जनरल सायन्स आहे, याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी असेल. ओके, तर याच्या स्कोर मधून ह्या 200 पैकी तुमचा ऍक्च्युअली मेरिट ठरणार आहे. पेपर 2 सीसॅट जो क्वालिफाईंग आहे त्यामध्ये कॉम्प्रिहेन्शन, इंटरपर्सनल स्किल, लॉजिकल रिझनिंग, डिसिजन मेकिंग, जनरल मेंटल ॲबिलिटी हे नॉर्मल आहे, उतरायला प्रश्न वगैरे जसं युपीएससीला असतं तसं इकडे पण असतं. ओके, तर हे क्वालिफाईंग पुरतं आहे. आता कट ऑफ जर बघितला तुम्ही आतापर्यंत राज्यसेवेचा मागच्या 2-3 वर्षाचा 2021 ला झाली, ज्याच्यामध्ये सीसॅट क्वालिफाईंग नव्हता, कंपल्सरी होता, मेरिट मध्ये धरलं जायचं, त्यामुळे त्यावेळी 400 पैकी 228 चा कट ऑफ लागलाय. 2022 ला पहिल्यांदा सीसॅट क्वालिफाईंग केलं गेलं. ओके, त्यामुळे फक्त जीएस पेपर 1 200 पैकी कट ऑफ लागलेला आहे, तो 106 आहे. त्यावेळी जागा जास्त होत्या कम्पेअर टू 2023 ला जागा थोड्या कमी होत्या, फक्त 295 जागा होत्या, तर कट ऑफ 108 लागलेला आहे. 24 ची एक्झाम आता पोस्टपोन झालेली आहे, तुम्हाला माहित आहे, सो अजून त्याबद्दल बोलता येणार नाही. 25 ची जी होईल ती डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न असणारी, म्हणजे पूर्व परीक्षा आपली ऑब्जेक्टिव्ह असेल, पण मेन्स डिस्क्रिप्टिव्ह असणारी ही पहिली एक्झाम असेल 2025 ला. मग आता तुम्ही फक्त एमपीएससी टार्गेट करत असाल तर आतापासून तुम्ही प्रिलिम्सची, आता गृहीत धरा 24 चे समजा ऑक्टोबर महिन्यात होईल किंवा डिसेंबर महिन्यात होईल, तर त्यानंतर 25 साठी नोटिफिकेशन आहे, जनरली नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात येतं. त्याची पूर्व परीक्षा आपली कधी होणार? 25च्या मे महिन्यामध्ये. ओके, म्हणजे एप्रिल मे जूनच्या दरम्यान होणार. तर इथून पुढे तुम्हाला, किंवा तुम्ही युपीएससी समजा 2025 साठी ट्राय करत असाल, तर इथून तुम्हाला 7 ते 8 महिने आहेत. तर आता सध्या तुम्ही ऑप्शनल करत असाल तर एक ऑप्शनल फुल टाइम प्लस प्रिलिम्स अशा पद्धतीने तुम्ही अभ्यास केला पाहिजे. जानेवारी फेब्रुवारी नंतर शेवटचे 1-3-4 महिने असतील जिथं तुम्हाला मेन्सचा काही अभ्यास करायचा नाही, पूर्णपणे प्रिलिम्सच करायचा आहे. हे मी कुणासाठी सांगतोय? जे या वर्षी पहिल्यांदा 2025 चा अटेम्प्ट देणार आहेत त्यांच्यासाठी. जे जुने स्टुडंट्स असतील त्यांची प्रिलिम वर्षी कमांड असते, ते 1-2 महिन्यात रिव्हिजन करून करंट अफेअर्स वाचून क्वालिफाय होऊ शकतात. मी नवीन विद्यार्थ्यांच्यासाठी सांगतोय, लक्षात येत आहे? सो इथून पुढं म्हणजे आजपासून जरी आपण धरलं तरी तुम्ही 50% टाइम तुम्हाला प्रिलिम्सला तुम्ही देणं अपेक्षित आहे. मग तुम्ही एमपीएससी करत असाल तर एमपीएससी, युपीएससी करत असाल तर युपीएससी. ओके, आणि 50% तुम्ही आता ऑप्शनल करताय तर ऑप्शनल. समजा तुमचा अभ्यास यावर्षी खूप चांगला झाला आहे आणि तुम्ही पहिल्याच अटेम्प्ट मध्ये प्रिलिम क्वालिफाय होताय, इन दॅट केस तुमचा ऑप्शनल जर रेडी असेल तर पुढचे 4-5 महिन्यामध्ये तुम्ही फक्त जीएस वरती फोकस करू शकताय आणि एससी ची प्रॅक्टिस करू शकताय. लक्षात येत आहे? तुम्ही क्वालिफाय झाला आणि पूर्णपणे ब्लँक आहात मेन्सला, तर अशा वेळी तुम्हाला विथ ऑप्शनल जीएस करणं शक्यच नाही. तुम्ही एक्झाम द्याल, लिहून याल, पण जेवढं इंटरव्ह्यू साठी क्वालिफिकेशन साठी तुम्हाला तयारी लागते तेवढी होत नाही. त्यामुळं एनी हाऊ तुमचं प्रिलिमच्या अगोदर एक ऑप्शनल जर रेडी असेल तर फक्त जीएस वरती तुम्ही फोकस करू शकताय. ऑप्शनलची फक्त तुम्ही रायटिंग प्रॅक्टिस करणं अपेक्षित आहे. ओके, आता हे जर युपीएससी बघितलं तुम्ही, तर युपीएससी ला कट ऑफ बघा, आधी 2013-14 ला जो आहे अगेन तिथं पण सीसॅट मार्क्स मध्ये धरलं जायचं. 15 पासून सीसॅट क्वालिफाय केलं गेलं, 107, 116, 105 कट ऑफ कमी कमी होत आला. ह्याला 2 कारण आहेत. एक तर बऱ्याच लोकांचं सीसॅट उडतंय, सीसॅट खूप अनप्रेडिक्टेबल येतंय, म्हणजे बऱ्याच लोकांच्याकडून दुर्लक्ष पण केलं जातं आणि काही तसे क्वेश्चन्स पण आलेत, म्हणजे ज्यांनी 1-2दा मेन्स लिहिलेले आहे त्यांची पण यावर्षी सीसॅट मुळे प्रिलिम निघालेली नाहीये. ओके, ते एक कारण आहे. आणि दुसरं डिफिकल्टी लेवल वाढत जाते. ओके, सो ह्या दोन्ही कारणामुळं आता 75 एवढं तर कमी अपेक्षा धरू नका, पण तुमचं ऍटलिस्ट स्कोरिंग जे आहे ते अबाव 100 तरी युपीएससी ला अपेक्षित आहे. आणि एमपीएससी ला म्हटलं प्रिलिम्स मध्ये एकदम सेफ स्कोर तर तुम्ही 120 ते 130चं टार्गेट ठेवलं पाहिजे. ओके, याचा फायदा काय होतो? ज्या दिवशी तुम्ही प्रिलिम्स एक्झाम देता त्यावेळी तुम्हाला ह्याचं टेन्शन नसतं की मी क्वालिफाय होणार की नाही. आता एमपीएससीचं उदाहरण घ्यायचं असेल तर एमपीएससीची प्रिलिम झाल्यानंतर प्रिलिमचा रिझल्ट यायला 2-2.5 महिने मिनिमम लागतात, बरोबर? आता तोपर्यंत तुम्ही जर काटावर असाल, समजा एमपीएससीचं उदाहरण घेऊ, तुमचा 100, 105, 106 स्कोर असा येत असेल, तर तुम्ही शुअर नसता की मी मेन्सला आहे की नाही. आणि ज्यावेळी शुअरिटी नसते, कन्फ्युजन असते, तर साहजिकच आपण मेन्स वरती तेवढा फोकसने अभ्यास करू शकत नाही आणि 2-3 महिने तुमचे वाया जातात. आता 2-3 महिने वाया गेल्यानंतर ज्यावेळी रिझल्ट येईल, रिझल्ट नंतर हार्डली 2-2.5 महिने तुमच्याकडे शिल्लक असतात.
मग त्यावेळी मी अभ्यास करतो वगैरे शक्य होत नाही, म्हणजे मेन्सचा सगळा सिलेबस कव्हर करू शकणार नाही. त्यामुळे तुम्हाला शुअरिटी पाहिजे, तुम्ही एक्झाम दिलेल्याच्या संध्याकाळी तुम्ही निवांत एवढं पाहिजे की मी एनी हाऊ मी मेन्सला क्वालिफाय होणार आहे, म्हणजे तुम्ही 4-5 दिवस गॅप घेऊन मेन्सच्या तयारीला लागू शकता. ओके. युपीएससी बद्दल सरांनी सांगितलेलंच आहे, फक्त मी एमपीएससी जे आता डिस्क्रिप्टिव्ह झालेले आहेत त्याच्याबद्दल थोडं डिटेल सांगतो. टोटल मेन्स जी आहे ती तुमची 1750 मार्क्सची असेल. ओके. आणि इंटरव्ह्यू 275, असं 2025 मार्क्स, म्हणजे 2025 ला पहिले डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे, 2025 मार्क आहेत आपल्याला, तर 2025 चं तुमचं फायनल मेरिट लागेल आणि त्यातून तुम्हाला जी कुठली पोस्ट मिळेल ते तुमच्या मेरिट नुसार मिळेल. ओके. आता पेपर वाईज बघा, पहिला पेपर जो आहे तो मराठी लँग्वेजचा आहे. मॅट्रिक्युलेशन म्हणजे 10वी स्टँडर्डचा पेपर असणार आहे, म्हणजे काय पास व्हायला खूप अवघड नाही, 300 मार्क्स असतील. हा क्वालिफाईंग आहे, फक्त 25% मार्क्स तुम्हाला इथं घेणं अपेक्षित आहे. 300 चं 25% किती? हा 75, 76, 77च्या आसपास होतं. ओके. 1/4 त्याचं केलं की तर तुम्हाला 300 पैकी तेवढे पाडायचे आहेत. तसंच इंग्लिशच्या बाबतीमध्ये पण आहे. आता याच्यामध्ये काय विचारलं जातं वगैरे सिलेबस दिलेला आहे, पण आता क्वालिफाईंग आहे म्हणून मी जास्त डिस्कस करत नाही. तर हा इझिली क्वालिफाय होतो. ह्याच्यासाठी काय सेपरेट खूप वेळ द्यावा लागत नाही, 1-2 दिवस प्रॅक्टिस केली दॅट इज सफिशियंट. ओके. कारण तुमचं या जीएस निमित्तानंच इंग्रजीचं वाचन वगैरे किंवा मराठीचं वाचन ज्या लँग्वेज मधून तुम्ही देत असाल त्याचं वाढलेलं असतं, त्या अनुषंगाने तुम्ही हे पेपर सोडवू शकता. राहतोय मग पुन्हा हे आता क्वालिफाईंगला असल्यामुळे हे तुमच्या मार्क्सला धरलं जाणार नाही, पण इथं 25% पेक्षा कमी असेल कुठल्याही पेपरमध्ये तर तुमचे पुढचे पेपर चेक होत नाहीत. जसं पूर्व परीक्षेला सीसॅट तुम्ही जर 66 पेक्षा कमी असेल तर तुमचा GS1 चेकच नाही होणार. ओके. त्यानंतर थर्ड पेपर असेल तो एसएचा असेल, तुम्हाला निबंध लिहायचा आहे, 250 मार्क आहेत, 2 निबंध लिहावे लागतील तुम्हाला, 1.5 तासाचे 2 निबंध असतील. लँग्वेज तुम्ही चूज करू शकता. ओके. त्यानंतर GS1 to 4 हे कंपल्सरी आहेत सगळ्यांना, कुणी जरी देणार असेल तर हे पेपर द्यावेच लागतील. ज्याच्यामध्ये हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इथिक्स वगैरे हे सब्जेक्ट असतील. ओके. सो हे पण 250 मार्क्सला आहेत, 3-3 तास तुम्हाला असतील. इथं आता तुम्हाला ह्याच्यासाठी आणि एसए साठी ह्याच्यासाठी मीडियम निवडायचं तुम्हाला स्वातंत्र्य आहे. सिलेबस जरी कॉमन असेल तरी तुम्ही हे मराठीतून पण देऊ शकता, इंग्रजीतून पण देऊ शकता, तुमची चॉईस आहे. फॉर्म भरताना कदाचित तुम्हाला ऑप्शन विचारला जाईल. ओके. त्यानंतर येतो ऑप्शनल, ज्याच्यासाठी आता तुम्ही इथं आलेला आहात, तर ते ऍग्रिकल्चर ऑप्शनल आहे. पेपर 8 आणि 9. ओके. ऑप्शनलचे पेपर 1 आणि 2 असे 2 पेपर असतील, 250 मार्काला. ग्रॅज्युएशनची लेवल असेल. आता इथं सायन्स सब्जेक्ट जे असतील, जसं आता ऍग्रिकल्चर सायन्स सब्जेक्ट आहे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग काही घेतील, काही मेडिकल सायन्स घेतील, तर हे सायन्स सब्जेक्ट आहेत. इथं तुम्हाला चॉईस नाही दिली जाणार, तुम्हाला हे इंग्रजीतूनच लिहावं लागेल. पण आता समजा एखाद्याने पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन जर ऑप्शन निवडला तर तिथं चॉईस तुम्हाला असेल की मराठीतून किंवा इंग्रजीतून. तुम्ही जो चॉईस दिलेला असाल आधी त्यामध्येच लिहावं लागेल. तुम्ही लँग्वेज जर बदलली तर पेपर चेक होत नाही. ओके. आता या टोटल वेटेज मध्ये तुम्ही बघितला, इंटरव्ह्यू सोडून द्या, 1750 पैकी 500 मार्क्स तुम्हाला ऑप्शनलच डिसाइड करणार आहे. जवळजवळ म्हणजे जवळजवळ तुमचं जस्ट लाईक 1/3 पेक्षा थोडं कमी, 30%, 28 ते 30% तुमचं वेटेज फक्त ऑप्शनल वरती आहे. ओके. त्यामुळे ऑप्शनल निवडताना तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. कोणी म्हणतंय की हा स्कोरिंग आहे, तो स्कोरिंग आहे. मी तुम्हाला ऍग्रिकल्चर ऑप्शनल का सरांनी पण बरंच सांगितलेलं आहे, पण मी आणखीन काही पॉईंट्स तुम्हाला सांगेन. म्हणजे हाच ऑप्शन घ्या असं मी म्हणत नाही, पण ऑप्शन घेताना तुम्ही काय क्रायटेरिया लावले पाहिजेत. ओके. तर ह्याच्याबद्दल आपण चर्चा करू. आता अभ्यास कसा करायचा. ओके. तर आतापर्यंत बघा ऑब्जेक्टिव्ह एक्झाम होते, तर ऑब्जेक्टिव्ह एक्झाम मध्ये आपण काय करायचो, मागचे PYQ बघायचो, आतापर्यंत काय काय विचारलेले आहेत. राज्यसेवा असेल किंवा टेक्निकल सर्व्हिस ऍग्री एमपीएससी असेल तर याच्यासाठी आतापर्यंत विचारले ऑब्जेक्टिव्ह काढायचो आपण, त्यानुसार आपल्याला अंदाज यायचा की कुठल्या टॉपिक वरती काय विचारलं जातं प्रश्न. ओके. तर आता इथंही तसंच आपण करू शकतो, पण आता मागचे 10 वर्ष एमपीएससी तरी ऑब्जेक्टिव्ह होती, त्यामुळे डिस्क्रिप्टिव्हचे क्वेश्चन्स तुम्हाला मेन्सला सापडणार नाहीत. त्याच्या आधीचे क्वेश्चन्स हळूहळू बाहेर पडतील, ज्यांनी कोणी
इतकी वर्ष ठेवले असतील किंवा जुन्या काही क्लासेसमध्ये असतील, आता तरी आपल्याला युपीएससी ला आपल्याला धरून राहावं लागेल. मी एमपीएससी ची शेवटची मेन्स पण दिली होती. आता त्यावेळी एमपीएससी आणि युपीएससी मध्ये डिफरन्स काय होता? एमपीएससी मध्ये टिपिकली थोडं काय म्हणतात त्याला, अनालिटिकल क्वेश्चनची संख्या जास्त कमी असायची. ओके, म्हणजे तिथं चॅलेंजिंग काय असायचं, पेपर कव्हर करणं हे एमपीएससी ला चॅलेंजिंग असायचं. म्हणजे मला आठवतं मी त्यावेळी युपीएससी करायचो, एमपीएससी मी असंच फक्त मेन्सला बसलो होतो शेवटच्या. तर त्यावेळी माझे जे सिरियस स्टुडंट होते महाराष्ट्रातले, तर लिटरली ते स्प्रे घेऊन आले होते. म्हणजे कंटिन्युअस 4-5 दिवस पेपर सलग असतात. तुम्हाला समजा आता GS1 सकाळी झाला, दुपारी नंतर सेशन मध्ये तुम्हाला GS2 असेल, तिसऱ्या दिवशी GS3, दुसऱ्या दिवशी GS3, दुपारी परत GS4, त्याच्या आदल्या दिवशी तुमचा लँग्वेज पेपर असेल, बरोबर, त्यानंतर ऑप्शनल असेल. असं 4 ते 5 दिवस तुम्हाला दररोज 6 तास लिहायचं असतं. ओके, आता ऑप्शनल मध्ये तुम्हाला गॅप मिळेल, प्रत्येकाला ऑप्शनल निवडावं लागेल, जसं युपीएससी ला गॅप असतो. पण तुम्हाला ऑप्शनल त्यांचं ऑप्शनल नाही, जीएस चे पेपर तुमचे 4, त्यानंतर 2 तुमचे लँग्वेजचे आणि 1 एसे, हे सलग 3 ते 4 दिवस तुम्ही एंगेज असता, जिथं तुम्हाला सलग 6 तास लिहायचं असतं. पहिल्या दिवशी काय वाटणार नाही, पण दुसऱ्या दिवशी तुम्हाला लिहिता नाही येणार, लिटरली स्प्रे घेऊन बसायचे. मग तिथं युपीएससीच्या कम्पॅरिझन मध्ये तुम्हाला थोडं इथं काय म्हणतात त्याला, अनालिटिकल क्वेश्चन्स कमी असतील, तुमच्याकडे साचा तयार असेल, तुमच्या डोक्यात फ्रेमवर्क तयार असेल. जसं आता त्या काळात फेमस काय काय टॉपिक्स होते 10-15 वर्षापूर्वी एमपीएससी ला, दहशतवाद. तर दहशतवादाची 10 कारणे सांगा, पटापट मुलांनी पाठ केलेलं असायचं. तिथं चॅलेंज हे नसायचं की मी काय उत्तर लिहू, तिथं चॅलेंज हे असायचं की मी एवढ्या वेळेत उत्तर कसं संपू. ओके, सो आता पण खूप काही डिफरन्स नाही राहणार, पण आधी जितकं स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स होते तेवढं पण राहणार नाही. कुठेतरी एक मिडल लेवल असेल. युपीएससी एवढं डिफिकल्ट पण अनालिटिकल पण नसणार, पण अगदीच बाबा जाता येता असं नसेल, थोडं मिक्सचर असेल. एक 60-70% क्वेश्चन्स तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड विचारले जातील, ज्याचं तुम्ही तुमच्याकडे मटेरियल असेल तुम्ही लिहू शकता. आणि एक 30-40% पॅटर्न असे असतील की जिथं तुमचं ओपिनियन बेस्ड, जसं डिस्कस, क्रिटिकली अनालाइज, अशा पद्धतीने युपीएससी ला विचारलं जातं. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला तो फक्त इश्यू माहित नसला पाहिजे, त्याच्या आजूबाजूचं माहित पाहिजे. फॉर एक्झाम्पल समजा आता आपल्या प्राईम मिनिस्टरने समजा युक्रेनला व्हिजिट दिली, तर इंडिया आणि युक्रेनचे बायोलॅटरल रिलेशन बद्दल माहिती द्या. ओके, तर इथं तुम्हाला पॉइंट्स माहित पाहिजेत. मग डिफेन्स मध्ये काही आपण आहोत का, किंवा आता ऍग्रिकल्चर ऑप्शनल असेल तर मग आपल्याला माहित पाहिजे की युक्रेन मधून आपण काय आयात करतो, ऑइल सीड्स आयात करतो काय, आणखीन काय, युक्रेनला आपण इम्पोर्ट काय करतो. युक्रेन आधी रशियाचा पार्ट होता, त्यातून 13 देश बाहेर पडले, बरोबर, रशियाचं विघटन झालं. मग त्याच्या आधी काय रिलेशन्स होते, नंतर काय होतं, युद्धामुळे काय फरक पडलेला आहे आपल्या इंडस्ट्रीवरती, ऍग्रिकल्चर कमोडिटीवरती. ओके, आणि आता इंडियाची स्ट्रॅटेजिक भूमिका काय आहे, म्हणजे आपण कुणालाच सपोर्ट करत नाही याच्यामध्ये, रशियाला पण नाही, युक्रेनला पण नाही, आपण चर्चाच झाली पाहिजे वगैरे असं म्हणतो. तर ह्या सगळ्या एकत्र गोष्टी यायला पाहिजेत. हे कधी होतं तुमचं, जर जनरल नॉलेज आतापर्यंत ऑब्जेक्टिव्हला लक्षात घ्या, एमपीएससी ला काय होतं, ऑब्जेक्टिव्ह असल्यामुळे तुम्ही ठराविक एक मॅगझिन वाचणार, त्यामध्ये फॅक्च्युअल डेटा असणार, बरोबर, आणि पर्याय त्यानुसार तुम्हाला निवडावं लागेल. खूप अशा अनालिटिकल थिंकिंग डेव्हलप होत नव्हती. जसं मी आता सांगितलं की रशिया आणि कोल्ड वॉरची सिच्युएशन काय होती, एका बाजूला कॅपिटल अमेरिका, दुसऱ्या बाजूला सोशलिस्ट रशिया, बरोबर. तर हे थोडं बॅकग्राऊंड माहित असेल तर तुम्हाला असे पॉइंट कलेक्ट करता येतील. तर तसं आन्सर्स आता करंट अफेअर्स मध्ये पण अपेक्षित आहेत. सो न्यूज पेपर वाचायचं वगैरे आपण मी पुढे घेईन. रायटिंग प्रॅक्टिस तुम्हाला कंपल्सरी करावं लागणार आहे. एमसीक्यू आणि याच्यामधला डिफरन्स, पुढे एक स्लाइड आहे पण ठीक आहे आपण इथंच घेऊ. आता एमसीक्यू मध्ये बघा, तुम्ही कुठंही काही जरी वाचला असाल, मी तुम्हाला डायरेक्टली आता विचारलं, तुम्हाला नाव सांगता नाही येणार, पण तुमच्या समोर 4 पर्याय दिले तर तुम्ही गेसवर्क करू शकता की कुठंतरी वाचलं होतं बाबा. तर इथं शुअर शॉटची गरज नाही. मग एमसीक्यू ला आपण जेवढं व्हास्ट मटेरियल वाचू तेवढं ते कमीच पडतं. लक्षात येते, कुठूनही क्वेश्चन्स येऊ शकतात, पण तिथं खूप असं रिकॉल करायची पण गरज नाही. कधी काळी वाचला असाल, तुम्हाला ती कॉन्सेप्ट माहित असेल तर तुम्ही ऑप्शन इलिमिनेट करत आन्सर पर्यंत जाऊ शकता. तर इथं आपण काय करत होतो, एमसीक्यू ला पीवायक्यू आधी बेस पकडायचो, आता डिस्क्रिप्टिव्हला पण आपण तेच करतोय.
आतापर्यंत UPSC ला जेवढे क्वेश्चन्स आले, आता त्यातले खूप काही अनालिटिकल असतील तर ते सोडून देणार आहे MPSC साठी. ओके, तर तुम्हाला PYQ माहित पाहिजे, त्याच्या आधी तुम्हाला सिलेबस माहित पाहिजे. आता ऑब्जेक्टिव्ह मध्ये एक वेळ असं होऊ शकतं की थोडं आउट ऑफ सिलेबस विचारलं गेलं, जसं UPSCच्या प्रिलिम्सला बऱ्याचदा होतं. मग GS अंडर सगळंच येतं, बरोबर, पण तसा मेन्सला नाही होत. मेन्सला क्वेश्चन काढताना सिलेबस समोरच ठेवून काढला जातो. त्यामुळे तुम्हाला MPSC मेन्स असेल किंवा आपलं ऍग्रिकल्चरचं जर सिलेबस बघायचा असेल तर तो पाठच पाहिजे. तो तुम्हाला अभ्यास सुरुवात करताना सगळ्यात प्राथमिक तुमची कंडिशन ही आहे की तुमच्याकडे सिलेबसची कॉपी कायम तुमच्या जवळ पाहिजे. तुम्ही काहीही वाचत असाल, समजा तुम्ही न्यूजपेपर वाचत असाल तर तुम्हाला इकॉनॉमिक्स मध्ये सिलेबसला टॉपिक काय आहे मेन्सला, किंवा सायन्स टेक मध्ये सिलेबसला टॉपिक काय आहे, हे तुम्हाला पाठच पाहिजे. पाठ नंतर होतं, आधी सिलेबस कॉपीत ठेवला, महिना 2 महिना सारखं बघत राहिला तर ते पाठ होतं. मग तुमचा अभ्यास बाजूला नाही पडत. म्हणजे इथं तुम्हाला वाचायला सोर्सेस आहेत, ते अनलिमिटेड असू शकतात. हे 4 पुस्तक वाच आणि MCQ होतं असं नाही. GS मध्ये MCQ काही टाकू शकतात. पण इथं मात्र तुम्हाला मटेरियल जे आहे ते खूप रेस्ट्रिक्टेड करावं लागेल, आणि त्याच्यामध्ये मग रायटिंग प्रॅक्टिस करावी लागेल. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की तुमची UPSC ची प्रिलिम्स निघते पण तुम्हाला मेन्स स्कोर होत नाही, कारण आपण प्रिलिमला जसा अभ्यास करत असतो तसाच अभ्यास मेन्सला करायला जातो. मग ऑब्जेक्टिव्ह एक्झामच्या अभ्यासाची पद्धत वेगळी आहे, डिस्क्रिप्टिव्हची वेगळी आहे. ठीक आहे, मग त्यामुळं तुम्ही कितीही अभ्यास केला, 4 महिने वाचतच राहिला मेन्सला, तर ज्यावेळी तुम्ही रायटिंग प्रॅक्टिस केला नसाल तर ज्यावेळी एक्झामला जाऊन बसता त्यावेळी आपलीच आपल्याला लाज वाटते. हे लिटरली आम्ही ह्या फेज मधून गेलेलो आहोत UPSC ला, की मी 4-5 महिने 12-12 तास अभ्यास केला तर मग नेमकं काय केलं की मला उत्तरच लिहिता येत नाही. कारण इथं तुम्ही फक्त वाचत जाता, निवांत टेबल खुर्चीवर टेकून तुम्ही वाचताय, मगअप करताय, नुसता डेटा नुसता कलेक्ट करताय. पण तुम्हाला ज्यावेळी ब्लँक पेपर दिला जाईल आणि तुम्हाला काहीतरी, समजा आता मगाशी घेतलेला क्वेश्चनच घ्या इंडिया युक्रेन वरती, तर तुम्हाला ते पॉइंट्स कलेक्ट व्हायला पाहिजेत. पण तशी सवय आपण ऑब्जेक्टिव्ह मुळे लावलेली नाही आहे. आता जुने विद्यार्थी पण जे असतील, जे ऑब्जेक्टिव्हचा अभ्यास करतायत आतापर्यंत, ही शेवटचे अटेम्प्ट देतील, उद्या ते डिस्क्रिप्टिव्हला शिफ्ट झाल्यानंतर त्यांना हे त्रासाचं जातं. कारण ऑब्जेक्टिव्ह मध्ये तुम्हाला सिक्वेन्स पाठ ठेवणं किंवा पॉइंट्स लक्षात ठेवणं अपेक्षितच नाही ना. तुम्हाला फक्त फॅक्च्युअल डेटा माहित करून घ्यायचा आहे आणि कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचे, बरोबर. त्यामुळं तुम्ही 4-4 महिने मेन्सचा अभ्यास करून पण लिटरली ब्लँक असतो आपण. एकतर ते त्या टाइम मध्ये तेवढे क्वेश्चन्स लिहिणं होत नाही. आधी UPSC ला 60 मार्कला एक क्वेश्चन असायचे, असे 3 क्वेश्चन असायचे. सो 300 पैकी समजा 180 मार्क तिथंच कव्हर व्हायचे. आता तेवढं नाहीये, 10, 15 आणि 20 एवढेच मार्क्सचे क्वेश्चन्स आहेत. सो तेवढे क्वेश्चन्स 3 तासात कव्हर करणं, तुमची रायटिंग प्रॅक्टिस नसेल तर होत नाही. तुम्ही ते ऍस्पायरंट मूवी बघितलेला आहे का? ऍस्पायरंट नाही, सॉरी, तो परवा मूवी कुठली आली होती, 12th फेल मध्ये बघा, त्याचा शेवटचा मेन्स असतो, तो आधी झालेल्या IAS ला भेटायला जातो. तर तो काय सांगतो, तुझ्याकडे 12-15 मिनिट आहेत, त्यामध्ये तुला क्वेश्चन वाचायचा आहे, थिंकिंग करायचं आहे, एक सिक्वेन्स बनवायचा आहे आणि लिहायला घ्यायचा आहे. क्वेश्चन वाचून मग हा पॉइंट घेऊ, मग तो पॉइंट घेऊ, एवढा वेळच नाही आहे. तुम्ही तुमच्या ब्रेनला एवढा, तुम्ही काय म्हणतात त्याला, हॅबिच्युअल केलं पाहिजे की क्वेश्चन वाचल्या वाचल्या तुमचा पेन चालला पाहिजे. लक्षात येत आहे? मग हे कधी होतं, तुम्ही एक्झामच्या आधी ज्यावेळी रायटिंग प्रॅक्टिस करता. आता हे मी कितीही तुम्हाला सांगितलं, म्हणजे मी आता फूड सेफ्टी ऑफिसरची बॅच लास्ट इयरला घेतली, जी टेक्निकल मधली पहिलीच डिस्क्रिप्टिव्ह होती. तर मी डे 1 पासून मुलांना सांगत होतो की एक वेळ तुम्ही अभ्यास कमी करा, पण सकाळी लायब्ररीत गेल्यानंतर कंपल्सरी 1 तासभर रायटिंग करा. कुठलाही रॅन्डमली क्वेश्चन घ्या सिलेबस मधला आणि तुम्हाला जे माहित आहे ते लिहायला चालू करा. मग सर इंट्रोडक्शन, बॉडी, कन्क्लुजन काही नाही, 1-2 महिने तुम्ही नुसता लिहा. तुमचा पहिल्या दिवसाचा तुम्ही लिहिलेला आन्सर आणि 2 महिन्यानंतरच्या ह्याच्यामध्ये आपोआपच फरक पडतो. आधी तुम्ही जे तुमच्या डोक्यात आहे ते कागदावर यायला पाहिजे. मग ते वेळेत यायला सुरुवात झाली, मग पुढची स्टेप येते की त्याला एक स्ट्रक्चर आलं पाहिजे, की 1-2 लाईनचं कन्क्लुजन, इंट्रोडक्शन काय, मग मेन बॉडीमध्ये कसे पॉइंट्स लिहिणार आणि त्यानंतर कन्क्लुजन कसं पॉझिटिव्हली करणार. तर ही नेक्स्ट स्टेप आहे. लक्षात येत आहे? म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही जर रायटिंग प्रॅक्टिस नाहीच केलं तर 90% विद्यार्थी, म्हणजे आता
25ची डिस्क्रिप्टिव्ह पण ज्यावेळी होणार आहे, मी लिहून देतो तुम्हाला. जे जे विद्यार्थी प्रिलिम्सला फॉर्म भरणार आहेत त्यातले 90% विद्यार्थी मेन्सची कधीच प्रॅक्टिस करणार नाहीत. मेन्सला पण जेवढे येणार आहेत त्यातले पण निम्मे विद्यार्थी एक्झामला पहिल्यांदा आन्सर लिहिणार आहेत. मग इथंच कॉम्पिटिशन तुमचं निम्म कमी होणार आहे. मग राहिलेला 50% मध्ये जे पुन्हा त्यामध्ये कन्सिस्टन्सी असणारे वेगळे, दररोज 2 तास मी प्रॅक्टिस करतोय असं असणारे वेगळे, नुसतं वाचणारे, कधीतरी आठवड्यातनं लिहिणारे, असे एक निम्मे काढून टाका. म्हणजे तुमचं कॉम्पिटिशन फक्त 1/4 लोकांशी आहे. आपण कन्सिडर करू, समजा मेन्सला एक 5,000 विद्यार्थी असतील एमपीएससी 2025च्या मेन्सला, तर 5,000 मधले 2,500 कधीच रायटिंग प्रॅक्टिस करणार नाहीत, डायरेक्ट एक्झामला लिहितील, त्यांचा पेपर कव्हर होणार नाही. कव्हर झाला तरी काय लिहितायत त्यांचं त्यांना पॉईंट सुचणार नाहीत, ते मेरिटच्या बाहेरच आहेत. राहिले 2,500 मधले निम्मे असे असतील की ज्यांनी रायटिंग प्रॅक्टिस केले पण कधीतरी केले, मग त्यांचा पेपर कव्हरचा इश्यू असेल. प्रत्येक पेपरमध्ये 250 पैकी 30-40 मार्काचं राहणार आहे. आणि मग असं विथ ऑप्शनल तुम्ही बघा, 4 जीएसचे आणि 2 याचे पेपर धरले ऑप्शनलचे, 6 पेपरमध्ये प्रत्येक पेपरमध्ये तुम्ही 25-30 मार्काचं सोडलं तर कुठं गेलं ते 200 मार्काचं तर तुम्ही लिहिलेलाच नाही आहे. जिथं काहीही लिहिलं असता तुम्ही तरी तुम्हाला 10 मार्काच्या क्वेश्चनला 2-3 मार्क तरी पडले असते, काही जर लिहून आला असता. म्हणजे त्या सिनेरिओ मध्ये तुमचे अगदी 10% मार्क जरी धरले तरी तुम्हाला 200 मार्काचं लिहिलं नाही म्हणून तुम्हाला 40 ते 50 मार्क्स तुम्हाला मिळणारच नाही आहेत, जे कसंही लिहून आलास तरी मिळालं असतं. मग राहिले फक्त 25% विद्यार्थी ज्यांनी ऍक्च्युअली पेपर कव्हर केलेला आहे आणि त्यांच्या पेपरमध्ये काहीतरी क्वालिटी आहे. लक्षात येत आहे? मग 5,000 पैकी ऍक्च्युअली कॉम्पिटिशन 1250 लोकांमध्येच आहे. मग जागा समजा 400 ते 700च्या दरम्यान असतील तर तिथं तुम्हाला सिलेक्शनचे चान्सेस किती आहेत? म्हणजे इंटरव्ह्यूला जो रेशो असतो की एकाच 3 प्रमाणात घेतात इंटरव्ह्यूला, 3 लोकांना इंटरव्ह्यूला बोलवतात, फायनल सिलेक्शन एकाच होतं 2 मार्क मिळून. तर इथं तुम्हाला मेन्सलाच तो रेशो आहे, मॅक्झिमम 1 ते 1:4 रेशो आहे तुम्हाला. त्यामुळं हे क्लिअर ठेवा, जे सिरियस आहे 2025च्या एमपीएससीच्या डिस्क्रिप्टिव्ह साठी किंवा युपीएससी साठी, तुम्ही एका लेवल नंतर तुमचा अभ्यास कमी झाला तरी चालतो, पण डेली तुमचं 2-2, 3-3 तास रायटिंग प्रॅक्टिस मेन्सच्या वेळी सांगतोय. आता तरी आपल्याला वेळ आहे, आता तुम्ही इथून पुढे 2 महिने 1 तास जरी रायटिंगला बसला तुम्ही, रॅन्डमली कुठलाही क्वेश्चनचा तुम्हाला जे माहित आहे ते लिहा, फक्त सुरुवात करा. आणि ज्यावेळी तुमची प्री निघते त्यानंतर दररोज तुम्ही 3-4 तास रायटिंग करणं अपेक्षित आहे. आणि ज्यावेळी एक्झाम जवळ येईल 1-2 महिने असेल त्यावेळी त्या एक्झामच्या शेड्यूल प्रमाणे दररोज 7-7 तास तुमचं रायटिंग मधल्या काही पॅच मध्ये झालं पाहिजे. म्हणजे तुम्ही त्याला हॅबिच्युअल झालं पाहिजे. हात खरोखर दुखतात का, आपण इतकं आता डिजिटल ह्याच्यामध्ये रिलॅक्स ह्याच्यामध्ये आहोत, आपल्याला कुठल्याच गोष्टींसाठी त्रास पडत नाही आहे. मी तुम्हाला म्हटलं परम्युटेशन लिहा, तर तुम्ही मोबाईलवर टाईप करत असाल तर तिथं सजेशन्स येतात. आपल्याला स्पेलिंग पण माहित नाही आहे, ज्यावेळी तुम्ही लिहायला चालू कराल 1-1 तास दररोज, तुम्हाला लक्षात येईल की साध्या गोष्टींचं स्पेलिंग पण आपल्याला लक्षात येत नाही, कारण टायपिंग मध्ये समोर सजेशन्स येत जात आहेत. आता एआय सगळं आपलं काम करतं, बरोबर. मग आपल्याला स्वतः लिहिताना तर तिथं एआय वगैरे काय नसणार आहे. मग तुम्ही डायरेक्टली एक्झाम गेला तर तुमच्या स्पेलिंग पासूनची सुरुवात असेल. लक्षात येत आहे? सो दररोज 1 तास इथून पुढं प्रॅक्टिस करा. 15 दिवसातून युपीएससीला आतापर्यंत विचारलेले जेवढे एस्से आहेत त्यातले तुमच्या आवडीचा एस्से घ्या, आवडीचे सोपे जे वाटतायत ते घ्या. किंवा इव्हन आता एमपीएससीला तर काय आता एस्से नव्हते, पण समजा कुठल्या ह्याच्यामध्ये असतील, आता मराठी इंग्रजी तर पेपर होताच ना तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह साठी, पण त्यामध्ये लँग्वेज पेपर होताच ना, त्यामध्ये एस्से होते का? मग त्यातले जुने एस्से घ्या. पण 15 दिवसातून 1-1.5 तासाचे 2 एस्से कंपल्सरी लिहा. त्यात काय लिहू सर, काय पॉइंट, काही करू नका. ही प्रोसेस आहे. मी आता तुम्हाला ऍग्रिकल्चर मध्ये तुम्हाला सायन्स टेक आणून दाखवू शकतो, हिस्ट्री पण आणू शकतो, जिओग्राफी पण आणू शकतो, कारण माझं आता तेवढं वाचन वाढलेलं आहे, मी गोष्टी कनेक्ट करू शकतो. लक्षात येत आहे? हिस्ट्रीमध्ये याच वेळी का असहकार आंदोलन झालं, याच वेळी का नॉन सिव्हिल डिसओबिडियन्स हे झालं, किंवा याच वेळी का बाबा क्विट इंडिया, तर ह्याला काही लॉजिक आहेत आजूबाजूला. मग आता तुम्ही फक्त एका पुस्तकातून एक गोष्ट वाचत चालला तर हे झाल्यावर एवढं सिक्वेन्स माहित असतो, पण त्याच्या आधी 1857लाच का आपण उठाव केला, काय कारण आहे?
त्याच वेळी काय उठाव झाला? हा बरोबर, काही रिलिजियस सेडिमेंट्स होते, जसं दातानी काढतोच तोडावं लागायचं, बरोबर. आता हे झालं तात्कालिक कारण, त्याच्या आधीपासून ह्या गोष्टी होत होत्याच ना. पण 1857लाच का झाला? म्हणजे त्याला तसं सगळ्यात मेजर कारण असं आहे, प्लासीची लढाई कधी झाली? 1757ला, बरोबर. दॅट इज वन ऑफ द मेजर बॅटल, ज्याच्यामुळं इंग्रजांना भारतामध्ये साम्राज्य पसरवायला स्कोप मिळाला. त्यानंतर बॅटल ऑफ बक्सार झालं, त्यामुळे पूर्ण सगळा प्रांत आला. मग सगळे काय संस्थानं खालसा करत गेले ते, राईट. मग त्या गोष्टीला 100 वर्ष होत होती, म्हणजे ब्रिटिशांनी पाय रोवून इंडियामध्ये 100 वर्ष झालती आणि लोकांमध्ये असंतोष वाढत होता. मग 100 वर्ष एक माणसाला हे असतं ना, म्हणजे सेंचुरी 99ला आउट झाला आणि 100 हे असतं. मग त्या प्रित्यर्थ ते एक लॉजिक होतं की आता खूप झालं, 100 वर्ष आपण यांना सहन करतोय आणि आता हे वाढत चाललेलं अत्याचार, आपण त्या ह्याच्यानीच हे करूया. ऍक्च्युली त्या इव्हन त्या डेट पर्यंत होतं की प्लासीची लढाई झाली तर त्या डेटला म्हणजे त्या महिन्यात उठाव करायचा. पण काही गोष्टी ह्या काडतुसच्या वगैरे इतकं तो असंतोष पसरत होता, मला वाटतं मार्च एप्रिल महिन्यातच मंगल पांडेंनी गोळी झाडली आणि तिथून तो ट्रिगर फॅक्टर ठरला. मग ह्या सगळ्या मी का सांगतोय तुम्हाला, हे सगळं कनेक्टेड कधी करतो आपण? ज्यावेळी तुमचं वाचन असतं त्यावेळी. आणि हे काय डे 1 पासून नाही येणार. तुम्ही आताच जस्ट ऍग्रिकल्चर वाचताय, त्यामध्ये जीएम फूड वाचताय, बरोबर. तर मग तुम्हाला जीएमचं बेसिक्स कळालं, पण तुम्हाला जीएमची अजून हिस्ट्री कळायची आहे ना, आधी कुठं झाली. मग बीटी ब्रिंजल 2008ला अनाऊन्स झालं होतं, परमिशन पण दिली होती, ती माघार का घेतली गेली होती, मग त्यामध्ये बाकीच्या कंट्रीजचं ओपिनियन काय आहे, हे कनेक्टेड आहे. तुम्ही ज्यावेळी न्यूजपेपर वगैरे वाचत असता त्यावेळी तुम्ही ह्या गोष्टी को रिलेट करायला लागता. लक्षात येतं, बीटी कॉटन आणि आता विदर्भामध्ये जे सुसाइड्स होतात त्याचं काही रिलेशन आहे का? बरोबर, फार्मर सुसाइड वरती तुम्हाला एसे लिहावं लागेल. तर या सगळ्या गोष्टी एकमेकाला कनेक्टेड होतात. मग आज तुम्ही एखादं पुस्तक वाचत असाल तर त्यामध्ये हे लॉजिक दिलेलं नसेल, मग त्यासाठी तुम्ही ती क्रोनॉलॉजी आता लक्षात ठेवलं. जसं पुढे जाल तुम्हाला आणखीन सोर्सेस सापडतील तशा गोष्टी कनेक्टेड होतात. मग ह्या ओव्हरनाईट होणार नाही, लक्षात घ्या. सो तुम्हाला कुठून तरी सुरुवात करावं लागणार आहे. तुम्हाला 1000 मैल्स चालायचे असेल तर आता तुमचं टार्गेट हेच पाहिजे की मी आज आता एक पाऊल पुढे टाकणार आहे, एकदम इमिडिएट, किंवा थोडं शॉर्ट टर्म मध्ये आज मी 2 किलोमीटर चालणार आहे. ओके, मग ह्याच्यासाठी मी लिहिताना बस सर मला काहीच माहित नाही, मला लिहिताच येत नाही, मग मी लिहिलंय, भले आम्हाला चेक करायला नका देऊ. म्हणजे होतं, आम्ही पण त्या फेज मधून गेलोय की सुरुवातीला एवढे बोगस आन्सर लिहायचो आम्ही, त्यामुळे साहजिकच कुणाला दाखवायची पण लाज वाटायची. पण ही सुरुवात केली तर सुधारणार आहात ना, नाही तर मग त्या एक्झामलाच तुम्ही जाऊन तिथं तुम्हाला शॉक बसणार आहे की मी 4-5 महिने केलं काय, की मला काहीच आठवत नाही, काहीच सुचत नाही. जर जसं तुम्हाला पोहायला शिकायचं आहे, मी थेरॉटिकल तुम्हाला सांगणार की असं पाय हे करा, हे एरोडायनॅमिक आहे, वॉटरचा रेजिस्टन्स कमी होईल, तुमचा बुयन्सी फोर्स असा आडवं पडला तर तुम्हाला बुयन्सी फोर्स जास्त लागेल, राईट. पण तुम्ही पाण्यात कधी उतरलाच नाही भीतीनं, आणि एक्झामच्या दिवशीच तुम्ही उडी मारला. मग किती थेरॉटिकल, तिथं तोंडा नाकात पाणी गेल्यावर स्वप्नील पाटलांचं थेरॉटिकल आठवणार आहे का? सरांनी आडवं व्हायला सांगितलंय असं आणि पाय असं माराल, नाही आठवत. ह्याच्यासाठी हे सगळं जे होणार आहे ना, तुम्हाला जो त्रास होणार आहे तो प्रॅक्टिस मध्येच झाला पाहिजे, लक्षात आहे. मग तिथं तुमच्या नाकात तोंडात पाणी जाईल, तुम्हाला कसं तर होईल, कानात पाणी जाईल, आवाज ऐकू येणार नाही, बरोबर. तुम्हाला आडवं होताच येणार नाही, तसंच पाय हे करावं लागेल, विनाकारण तुम्ही पॅनिक मध्ये जास्त हालचाल कराल. मग दुसऱ्या डेला तुम्हाला लक्षात येईल अरे एवढं घाबरायची गरज नाही आहे, तो दोरीनं धरलाय किंवा आपल्या मागं काहीतरी आहे, तर आपण तरंगू शकतो. मग हे आधी फील होणं अपेक्षित आहे. तुम्ही वॉर मध्ये तलवार काढायला गेलाय आणि तोपर्यंत तलवार कधी चालवलीच नाही, बरोबर. त्या मॅन मध्ये तो गंजला असेल तर तो लवकर वेळेत वर पण येणार नाही, बाहेर पण काढता येणार नाही तुम्हाला. आणि मग वॉर मध्ये बघितलंय तुम्ही आवाज वगैरे कसा असतो, सगळे आरडाओरडा करत असतात, ते काय पॅनिक क्रिएट करायचं असतं ना. मग त्या सिच्युएशनला तुम्ही जर फेसच नसाल तर मग एक्झाम मध्ये मग घाम यायला लागलाय, मग ते एक्झामिनर आले, त्याने काय सह्या बिया घेतले, मी माझी सही राहिली, केलो की नाही, म्हणजे इतके पॅनिक सिच्युएशन्स येतात. आणि जे तुम्ही लिहिलं पाहिजे त्याच्याकडे तुमचं लक्षात राहत नाही, किंवा कुठल्या तरी एका क्वेश्चनला स्ट्रक होता, मग तुम्हाला माहितच नसतं, एखादा आवडीचा क्वेश्चन जास्त लिहिता,
मग ह्या सगळ्या चुका तुमच्या एक्झामच्या अगोदर झाल्या पाहिजेत, आणि त्या झाल्यात तर मग तुम्ही काहीतरी स्ट्रॅटेजाइज करू शकता की हा टॉपिक माझ्या आवडीचा आहे, हा मी नंतर घेऊ शकतो, हा प्रश्न मी आधी घेतो, म्हणजे एक्झामिनरवरती इम्प्रेशन पडेल, ह्याच्यावरती माझा वेळ जास्त चाललाय, मला इथं इथं शॉर्ट केलं पाहिजे, मग मी घड्याळ समोर ठेवूनच आन्सर रायटिंग करणार. अपेक्षित असेल की 20 मिनिटात तुम्ही आन्सर द्यायचा असेल, तर आता 40 मिनिटं जात असेल, जाऊन दे, आता टायमिंगकडे पण बघू नका, क्वालिटीकडे पण बघू नका. पण 2-3 महिन्यानंतर एक लेवल अशी येईल, तुमचं वाचन पण वाढेल, तुमचा सिलेबस काही संपत आला असेल, तुम्ही गोष्टी कोरिलेट करायला लागाल, तर आपोआपच तुम्हाला ते सुचायला लागेल. आज मी हे सगळं घेऊन आलोय, आज मी फक्त पॉइंट्स घेऊन आलोय ना, त्याच्यावरती काय बोलायचे काय पाठ नाही केलं मी, आजपर्यंतच्या अनुभवामधून बोलतोय. त्या लेवलला तुम्ही रायटिंग मध्ये जाल की तुम्हाला क्वेश्चन टेररिझम किंवा नक्सलिझमचा क्वेश्चन असेल, ऍग्रिकल्चर मधला जीएम फूड बद्दल काहीतरी कॉन्ट्रावर्सी असेल, ओके, किंवा फार्मर सुसाईडचा इश्यू असेल, किंवा आता फार्मर लॉचे जे आता मागं घेतले गव्हर्नमेंटने त्यातले इश्यू असतील, की मार्केट रिफॉर्म्स काय केले पाहिजेत, ह्याच्यामध्ये तुम्हाला केस स्टडी पण सापडायला लागतील. जसं तुम्ही करंट अफेअर्स, अरे हा ही केस स्टडी आपल्याला ऍग्री ऑप्शनला इथं आपण वापरू शकतो. तर ही नंतरची प्रोसेस आहे, त्याच्यासाठी तुम्हाला वन स्टेप ऍट अ टाइम आता सुरुवात करावी लागेल. आणि ही सुरुवात माझं वीकच आहे, मग मला इंग्रजी लिहिता पण येत नाही सर, तुम्हाला तर माहित आहे, मग बीएससी ऍग्रीला कसं असतं सर, वन नाईट आपण करतो आणि मग ते गाणं पण लिहून येतो आम्ही एक्सटेन्शनला, ते आय नो. मग तुम्ही गाण्यापासून सुरुवात करा, आता म्हणतोय एक्झामला नाही, प्रॅक्टिस करतोय आता आपण. तर हे असंच होणं अपेक्षित आहे. मी एवढं जीव तोडून का सांगतोय, बाकीचे स्लाइड्स आहेत भरपूर, कारण हे क्रक्स आहे. तुम्ही प्रिलिम क्वालिफाय व्हाल, 4-4 मेन्स द्याल, पण तुम्ही रायटिंग प्रॅक्टिस करत नसाल तर तुमच्या आयुष्यातली एवढी वर्ष वाया जातील. तुम्ही म्हणत राहाल की मी अभ्यास करतोय पण दरवेळी मेन्सला प्रॉब्लेम होतोय. तुम्ही निम्म वेटेज द्या. म्हणजे मी माझ्या एक्सपिरियन्सनी आणि खूप जबाबदारीने सांगतोय की मेन्सला तुम्ही निम्मा वेळ जरी रायटिंगला दिला तरी तुम्ही योग्य आहात. पण पहिल्या अटेम्प्टला काय होणार आहे, समजा तुमचा ऑप्शनल पण रेडी नसेल आणि तुम्ही प्री क्वालिफाय झाला तर ऑप्शनल करू का प्री करू का ते वाचायलाच तुम्हाला 4-5 महिने पुरणार नाहीयेत, बरोबर. त्यामुळे मग हे रायटिंग कधी करू सर वगैरे होणार आहे. त्यामुळे बेटर वे ऍग्रिकल्चर ऑप्शनल या 5 महिन्यात कम्प्लीट करणं, साइड बाय साइड निम्मा वेळ तुम्ही प्रिलिम्सला देणार आहे, आणि ज्यावेळी क्वालिफाय व्हाल त्यावेळी ऍग्रिकल्चर फक्त रायटिंग प्रॅक्टिस आणि जीएस तुम्ही जे काही वाचणार आहात ते. तिथं तुम्हाला मी सांगितलं तसं 2-3 तास रायटिंग प्रॅक्टिस कंपल्सरी झालं पाहिजे. हे जर तुम्ही करत नसाल तर तुम्ही स्वतःच्याच पायावरती धोंडा मारून घेताय, तुम्ही स्वतःचेच हे काय म्हणतात हे युथफुल इयर्स आहे ते वाया घालवताय. तुमच्या एजला जी इफिशियन्सी आहे ते 10 वर्षांनी, आता मी त्या लेवलने नाही करू शकत. मी युपीएससीचा अभ्यास करायचो त्यावेळी टिपिकल खुर्ची होती आमची अशी रिक्लायनिंग, आणि वर आम्ही असं पॅड हे करून बांधून घेतलं होतं. मी एकदा बसलो किंवा माझ्या बरोबरचे सगळेच, राहुल सर पण आले त्यात, की आम्ही बसलो तर 4 तास खुर्चीवरून उठायचो नाही. आणि हे काय आम्हाला असं लई तीर मारल्यासारखं पण आम्हाला वाटायचं नाही, कारण आमच्या आजूबाजूचे सगळे तसेच अभ्यास करायचे. आणि हे करत असताना म्हणजे आता तर त्यावेळी सोशल मीडिया इतकं इंटरनेट पेनिट्रेशन नव्हतं. मी 2012-15 पर्यंतची गोष्ट करतोय, जस्ट आलं होतं, तर डिस्ट्रॅक्शन पण नव्हतं आणि आपण तेवढं कमिटेड पण होतो. आता मी पर्सनली सांगतोय की 1.5-2 तासाच्या वरती म्हणजे एवढं हायली कॉन्सन्ट्रेटेड राहून मी काम नाही करू शकत. मग हे तुमच्या बाबतीत पण होणार आहे. आज तुमचं एज असं आहे की तुम्ही लात मारेल तिथं पाणी काढेल. तुम्ही आज जर पंतप्रधान व्हायची स्वप्न पण बघत असाल तर ते काय असं अनअचिवेबल नाही. एजच्या दृष्टीनं तुम्हाला तेवढे इयर्स आहेत, तुम्ही त्या पद्धतीने करू शकता. म्हणजे मला हे सांगायचं की तुम्ही तेवढी मोठी स्वप्न पण बघू शकता आणि ते अचीव पण करू शकता, कारण एज जे तुमच्या साईडला आहे, तुमच्या साईडला हेल्थ आहे. मी 10-15 वर्ष हॉस्टेलला राहिलो, युपीएससी साठी बाहेर राहिलो किंवा एमएससी डिग्री इकडे तिकडं, तर त्यावेळी मी कसंही काही खाल्लंय हॉस्टेलचं, मला काही त्रास नाही झाला. पण आज मी थोडं तरी बाहेरचं खाल्लं. 10 वर्षानंतर पण हे जे तुम्ही 10 वर्ष कॉम्प्रोमाइज केलेलं आहे ना हेल्थवरचं, ते तुम्हाला 10 वर्षानंतर अफेक्ट होणार आहे. तसं अभ्यासाच्या बाबतीत पण आहे. तुम्ही नंतर खूप एक्सपिरियन्स्ड होत जाल पण तुमचा अभ्यासाची इफिशियन्सी कमी होत जाईल. आता तुमची अभ्यासाची इफिशियन्सी टॉपला आहे, 100% इफिशियंट आहेत, पण तुम्ही रॉंग डायरेक्शनने जर अभ्यास करत असाल, कुणीतरी म्हणतंय हे वाच, कुणीतरी म्हणतंय ते वाच, जिथं रायटिंग केलं पाहिजे तिथं रायटिंग करत नाही, तुम्ही प्रिलिम्सला एमसीक्यू जास्तीत जास्त सोडवलं पाहिजे, पीवायक्यू सगळे पाठच पाहिजेत, हे केलं पाहिजे, हे तुम्ही करत नाही आहात. तर तुम्ही 12 तास अभ्यास जरी करत असाल, तुम्ही त्या एक्झामच्या किंवा जे वाचताय, समजा जिओग्राफी वाचताय, ऍग्रिकल्चर, तुम्हाला तो सब्जेक्ट सगळा कळतोय,
तुम्ही दुसऱ्याला ती कन्सेप्ट समजून सांगताय तरी तुम्ही एक्झामला ते रिझल्ट मध्ये कन्वर्ट होत नाही, किंवा त्याला कारण काय, तुम्ही आयोगाला जे अपेक्षित आहे, जसं प्रिलिम मध्ये तुम्ही फोकस्ड पाहिजे की कशा पद्धतीने प्रश्न विचारतात, मॅक्झिमम फॅक्च्युअल डेटा पाहिजे, मेन्सला कमीत कमी वेळेत तुम्हाला एखाद्या पॉइंट बद्दल तुम्हाला गोष्टीबद्दल तुम्हाला पॉइंट्स गोळा करता आले पाहिजेत आणि ते मांडता आले पाहिजेत, हे आयोगाला अपेक्षित आहे, हे करतच नाही ना तुम्ही. लक्षात घ्या, प्रत्येक IIT ग्रॅज्युएट किंवा प्रत्येक मुलगा जो 10वी-12वी बोर्डात येतो त्याची युपीएससी निघतेच असं नाही. हुशार तर तो असता ना, त्यानं स्वतःला प्रूव्ह केलेच की बाकीच्या एक्झाम मधून. मग इथं का पोस्ट नाही निघत, कारण तो आयोगाला जे अपेक्षित आहे, ज्याला आपण एक्झाम ओरिएंटेड अभ्यास म्हणतो, ते करतच नाहीत. त्यामुळं आता तुम्ही टॉपला आहात, म्हणजे तुम्ही, मी म्हटलं तुम्हाला नाही तुम्ही 12 तास अभ्यास करायला पाहिजे, तुम्ही करू शकता. लक्षात आहे, कारण हेल्थ तुमच्या साईडला आहे, तुम्हाला हे आज करायचंच आहे, माझं हे ड्रीमच आहे, मला ही पोस्ट पाहिजेच, तर तुम्ही सगळ्या गोष्टी त्याग करू शकता. 1-2 वर्ष तुम्ही सगळ्या गोष्टी बाजूला ठेवू शकता. पण हे करत असताना तुमची जर डायरेक्शन नसेल, सर मी 10वी-12वीला असा अभ्यास केलाय, सर मी डिग्रीला कॉलेज टॉपर होतो, त्यामुळे मला काय सांगू नका, मी माझ्या पद्धतीने अभ्यास करणार, तर तुम्ही 1-2 वर्षांनी स्ट्रक होणार आहात तिथं. लक्षात येत आहे, प्रत्येक एक्झामची एक स्वतःची रिक्वायरमेंट असते. तुम्ही क्लास का लावताय, हे वाचून तुम्ही करू शकत नाही का, करू शकताय, पण त्याला टाइम जास्त लागणार आहे. समजा जी गोष्ट तुम्हाला 2 वर्षानंतर समजणार आहे ऍग्रिकल्चर ऑप्शनलच्या बाबतीमध्ये, ते तुम्ही इथं कमी वेळेत 4-5 महिन्यात तुम्हाला ती गोष्ट लक्षात येणार आहे. तुम्ही ट्रायल एरर करायची गरज नाही, बरोबर. म्हणजे मी या रोडवरून गेलोय तर मला माहित आहे कुठं स्पीड ब्रेकर आहे, कुठं खड्डा आहे, मी तुम्हाला आधीच इंटिमेशन देणार आहे, त्या पद्धतीने तुम्ही स्पीड मॅनेज करू शकता. जाऊन एकदम धाप करून आदळायची गरज नाही. ट्रायल एरर मध्ये जो वेळ जाणार आहे तो जायची गरज नाही. दुसरं तुम्हाला 2 वर्ष हे अभ्यास करून जे कळणार आहे की रायटिंगचं काय महत्व आहे 1-2 मेन्स दिल्यानंतर, ते आम्ही आज तुम्हाला सांगतोय. लक्षात आहे, तुम्ही पेपर कसा लिहिला पाहिजे, तुमचं पेपर इव्हॅल्युएशन मध्ये तुमच्या काय चुका होतात हे तुम्हाला नंतर जे कळणार आहे ते तुम्हाला ह्याच बॅच मध्ये कळणार आहे. तर तुमचं टाइम वाचवणं ही म्हणजे तुम्ही क्लास कडून काय अपेक्षित करणार आहात, तर ती तुम्ही अपेक्षा पण रिफाईन करा. जी गोष्ट तुम्हाला 2 वर्षानंतर ऍग्रिकल्चर ऑप्शनलचा अभ्यास करून कळणार आहे ती 6 महिन्यात कळणार आहे तुम्हाला. ओके, तो तुमचा टाइम जो सेव्ह होणार आहे ती तुम्ही अपेक्षा केली पाहिजे. आणि त्यासाठी आमची काय तुमच्याकडनं अपेक्षा आहे, आम्ही जे तुम्हाला सांगतोय की दादा हे ताई हे असंच अभ्यास कर, तर त्याला तसंच करा. मी लहानपणापासून माझा अकॅडमिक बॅकग्राऊंड खूप चांगला आहे, तर मी ह्या ठराविक पद्धतीने अभ्यास करत गेलो. आता ती पद्धत आणि एक्झामची पद्धत जे एक्झामला आयोगाला अपेक्षित आहे ती जुळत नसेल तर तुमचा अभ्यास म्हणजे गाढव काम झालं ना. शेवटी अल्टिमेटली जो जिता होई सिकंदर, तुमची पोस्ट निघाली तरच तुमचा अभ्यास त्याचं चीज झाल्यासारखं होईल. नुसताच तुम्ही 12 तास तुमच्या पद्धतीने अभ्यास केला आणि ती आयोगाशी रिलेव्हंट नसेल तर काही उपयोगच नाही ना. ओके, सो सोर्स कमीत कमी ठेवा, मॅक्झिमम रिव्हिजन करणं आणि मॅक्झिमम रायटिंग प्रॅक्टिस करणं, एवढंच तुम्ही डिस्क्रिप्टिव्हला करणं अपेक्षित आहे. ओके, दुसरं PYQ स्टडी मटेरियल काय ऑप्शनलच्या बाबतीत नाहीये, तुम्ही फुल्ली त्याच्यावरती आपल्या बॅचच्या स्टडी मटेरियलवरती क्लासच्या डिपेंड राहू शकता. बाकी मग जेवढे करंट अफेअर्स येत राहतील तेवढं तुम्ही त्यामध्ये अपडेट करायचं आहे. काही केस स्टडी नवीन माहीत झाली तर ते नंतरची प्रोसेस आहे. एक 70-80% बेस तुमचा इथंच तयार होतो. ओके, ऑब्जेक्टिव्ह डिस्क्रिप्टिव्ह मधला तुम्हाला डिफरन्स सांगितलं मी. न्यूजपेपर आता फक्त MPSC ओरिएंटेड सांगतो मी. MPSC जे फक्त MPSC पुरतं बघतायत वगैरे असे, की आता MPSC मध्ये तुम्ही लोकसत्ता वाचताय, तिकडं द हिंदू किंवा इंडियन एक्सप्रेस वाचत असाल, पहिलं पेज जे जे राजकीय आहे, ऍक्च्युअली माझ्याकडं इथं दाखवायचं होतं पण ते डाउनलोड व्हायला वेळ लागेल. ओके, तिने आता PDF देणं बंद केलं लोकसत्तानं. सो पहिलं पेज, आजचा पेपर बघत असाल तर बघा, काहीतरी काश्मीरच्या निवडणुकीबद्दल न्यूज आहे, तर तिथलं त्यांनी सध्याची स्थिती सांगतायत. एक्झाम ओरिएंटेड याला काही हे नाही आहे. दुसरं हे प्रकल्पांना मान्यता वगैरे, तर हे MPSCच्या प्रिलिमचा फॅक्च्युअल डेटा आहे. आता तुम्ही MPSC साठी करंट अफेअर साठी मागच्या वर्षभरासाठी काही ना काहीतरी मॅगझिन वाचणार आहात, बरोबर. त्यामुळे इथं वेळ वाया नाही घालवायचा. लोकसत्ता 4-4 तास वाचतात मला माहित आहे, आणि मग ते कुठल्या तरी एका पार्टीची साईड असणार, मग ते एकमेकात लायब्ररीत किंवा चहाला जेवायला जाताना किंवा रूमवरती डिबेट चालतात. मग मोदींनी हे केलं ते बरोबर का, मग राहुल गांधींनी तसं म्हटलं ते बरोबर का. म्हणजे तुम्ही लक्षात राहा, तुम्ही स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी आलेला आहे, त्यासाठी सिलेबस हा आहे, प्रश्न असे विचारले जातात.
तुम्हाला पॉईंट शोधायचे, राजकीय विधानातून तुम्हाला काही मिळणार नाही. ओके, तर तेवढं ते माहित पाहिजे तुम्हाला. आता पंतप्रधानांनी माफी मागावी वगैरे हा हा सगळा इश्यू जो आहे त्याच्यामध्ये एक्झाम रिलेव्हन्स नाही आहे. नॅशनलच्या दृष्टीने तो महत्वाचा इश्यू असू शकतो, लक्षात येत आहे. आता पुण्यातलं काही गुन्हेगारीवरती वगैरे आहे तर हे सोडून द्या. सेबीचा काय इश्यू आहे, आता हा इकॉनॉमिक्सशी रिलेटेड इश्यू आहे, पण इथं तुम्हाला याच्यामध्ये पॉइंट्स नाही मिळणार. फक्त काय चालू आहे इथंच तुम्हाला कळेल. ओके, मग याच्यामध्ये वाचण्यात शेवटचं काय असतं, क्रीडावरती असतं. अगेन हा तुम्हाला फॅक्च्युअल डेटा मॅगझिन मधून मिळणार आहे, त्यामुळे स्किप करा. याच्यामध्ये पानं कुठली महत्वाची असतात, सेकंड थर्ड पानं पण महत्वाचे नाही. आता हे पुण्याचं आहे तर पुणे दिनांक आहे, इथं विविध आहे, हे सोडून द्या. हे सत्ता बाजार नावातच आहे, त्यामुळे काही घेणं देणं नाही आपल्याला. पॉलिटिकल पासून बाजूला राहा. इंडियन्सना पॉलिटिक्स वरती चर्चा करायला खूप आवडते. प्रत्येकाचा कोणी ना कोणीतरी फेवरेट नेता असतो आणि मग विनाकारण रिलेशनच खराब होतात, त्याच्या पलीकडे काय होत नाही. हे तर लोकमानस, लोकांच्या प्रतिक्रिया असतात, त्या सोडून द्या. खालचं महत्वाचं आहे, हे उलटा चष्मा पण सोडून द्या, म्हणजे थोडं सार्कॅझम मध्ये लिहिलेलं असतं. संविधान भान लिहिलेलं आहे, ते आपल्या दृष्टीने महत्वाचं, पॉलिटिक्सच्या दृष्टीनं. ओके, त्यानंतर तुम्ही नंतर पेपर समोर ठेवून एकदा पुन्हा रेकॉर्डिंग बघा, तुम्हाला लक्षात येईल. ओके, त्यानंतर इकडे येतं कुतूहल. हे सायन्सच्या दृष्टीचं सोडू शकता, पण वाचायचं असेल तर वाचा. ओके, संविधान भान एवढंच ह्याच्यामध्ये महत्वाचं आहे. इकडं मात्र हे पेज दररोज वाचलं पाहिजे तुम्ही. कुठलीही न्यूज असू दे, तुमचे ओपिनियन्स पण तयार होतात. उद्या पुढे जाऊन तुम्हाला राज्यसेवेला, युपीएससीला तुम्हाला तुमचं ओपिनियन काही गोष्टींवरती विचारलं जाईल. म्हणजे एखादं संपादकीय लिहितील. आता हा काय कॉमर्स वरती आलेला आहे. आतापर्यंत अमेरिका सगळ्यात मोठा व्यापारी देश होता, आता तो चीन शिफ्ट होतोय. मग इंडियन गव्हर्नमेंटच्या पॉलिसी काय आहे, तर चीन पासून आपण आपलं डिपेंडन्सी कमी करायचं म्हणतोय. कारण जो गडवाल वगैरे याच्यामध्ये किंवा आताच्या काश्मीर आणि हा एरिया आहे लडाख वगैरे, तो सीमा प्रश्न चालू आहे, बरोबर. चायनानं बराच आपला एरिया आधी घेतला होता, आता पण घेतलेला आहे असं अलिगेशन्स आहेत. तर त्या अनुषंगानं सगळं दिलेलं आहे. मग हे वाचताना काय होतं, तुम्हाला आतापर्यंतची हिस्ट्री, मग नेहरूंची पॉलिसी काय होती, मग चायना इंडिया वॉर झाला त्यावेळी नेहरूंची पॉलिसी कुठं चुकली, असे काही ना काहीतरी तुम्हाला पॉइंट्स मिळत जातात आणि तुमचं एक मत बनत जातं, जे तुम्हाला ऍक्च्युअली रिडिंग मध्ये हेल्प करणार आहे. ओके, त्यानंतर हे लेख आहे, तो लेख पण असाच एखादा विषय घेऊन असतो. आणि पण वाचा. आता हे काय पेन्शन वरती आलेलं आहे. मग आता पेन्शन महाराष्ट्रामध्ये पण मेजर इश्यू आहे, ऑल इंडिया पण मेजर इश्यू आहे. ह्याच्यातून ओपिनियन बनत जातात. आणि खालचं हे विश्लेषण, हे तर कंपल्सरी वाचा. एक वेळ एडिटोरियल राहिलं तर चालेल. विश्लेषण मध्ये सध्या जे रिलेव्हंट टॉपिक्स आहेत, मग ऍग्रिकल्चर साठी पण तुम्हाला इथं बरेचसे डेटा मिळेल. कांद्याचे भाव पडले तर का पडले, आता हे लांडग्यावरती आलेलं आहे. उत्तर प्रदेशात लांडगे नरभक्षक का म्हणले, मग एन्व्हायरमेंट, बायोडायव्हर्सिटी अशा रिलेशन्स मध्ये आहे. ओके, त्यामुळे हे पेज कंपल्सरी तुम्ही वाचू शकता. आता वेळ आहे म्हणून सांगतोय, त्यावेळी प्रिलिम्स जवळ येईल त्यावेळी हे पण स्किप करायचं. ओके, नंतर पुढे येतं देश विदेश नावाचं टॉपिक असतं, तर ते ओव्हरलुक करू शकता. इथं देश विदेश आहे, हे एक पान. तसं 2च पान महत्वाचे आहेत, हे संपादकीय, त्यानंतर तिकडचं संविधान भान आणि हे देश विदेश. बाकी सोडून द्या. बाकी मग तुम्हाला म्हणजे तुमचे बौद्धिक त्याला काय म्हणतात, डिबेटिंग साठी वगैरेच राहतील. ऑलरेडी आपण IPL बघणार आहोत, त्यानंतर परत इथं वाचायचं काहीच लॉजिक नाही. सगळं तुम्ही इथं जे लिहिलेलं असतं त्याच्यापेक्षा जास्त तुमचं IPLचं अनालिसिस झालेलं असेल. ओके, सो न्यूजपेपर वाचा, पण मॅक्झिमम 1.5 तास, सध्या 1 ते 2 तास, मी ऍव्हरेज सांगतोय 1.5 तास. ह्याच्यामध्ये पण काय वाचणार तुम्ही, ते संविधान भान, त्यानंतर पूर्णपणे संपादकीय पेज, आणि देश विदेश. एवढेच आपल्या एक्झामच्या दृष्टीने महत्वाचं आहे. ओके, याच्यावरती एकदा डिटेलली आपण बोलूया. सध्या फक्त तुम्हाला एक थीम लाईन देतोय. फक्त तुम्हाला एकदा मेन्सचा सिलेबस एकदा दाखवतो. हे आपण बघितलं प्री मेन्सचा सिलेबस. फक्त मेन्स मध्ये तुम्हाला ऍग्रिकल्चर कुठे कुठे उपयोग पडू शकतो. आधी जो ऑब्जेक्टिव्ह जो सिलेबस होता
तिथं पहिला जो असणार आहे बघा, इंडियन हेरिटेज, कल्चर, हिस्ट्री आणि जिओग्राफी. जुन्या ऑब्जेक्टिव्हच्या एमपीएससी मेन्स मध्ये इथं सॉइल सायन्स वगैरे पण असायचा. आता एमपीएससी युपीएससीचं कॉपीज केलेला आहे, त्यामुळे तो काढून टाकलेला आहे सिलेबस. इथं पेपर 1 मध्ये ऍग्रिकल्चरचं काहीच नाही आहे. काय हा ठीक आहे, तसं आहे, ते फिजिकल जिओग्राफीचा पार्ट आहे, पण तो तुम्ही दोन्हीकडे शिकाल. मायनर आहे. आधी कसं सॉइल सायन्स पूर्ण डिटेलमध्ये होतं, म्हणजे पेपर 1 मध्ये जवळजवळ तुम्हाला 20 ते 22 क्वेश्चन्स याच्यावरतीच विचारले जायचे. सॉइल सायन्स, एन्व्हायरमेंट वगैरे टॉपिक्स होते. आता याच्यामध्ये एन्व्हायरमेंट आहे, पण ते सगळे याच्या कंटेक्स्ट मध्ये आहे, सुनामी वगैरे डिझास्टर मॅनेजमेंटच्या कंटेक्स्ट मध्ये. डिरेक्टली म्हणते तसं जोडायचं म्हटलं तर आहे गव्हर्नन्स, पॉलिटी आहे आणि इंटरनॅशनल रिलेशन्स. फक्त विथ स्पेसिफिक रेफरन्स टू महाराष्ट्र एवढंच एमपीएससीनं स्वतःचं ऍडिशन केलेलं आहे, बाकी आहे तसं कॉपी पेस्ट आहे. 3 मध्ये मात्र जिथे इकॉनॉमिक्स आहे, तर इकॉनॉमिक्स मध्ये मात्र हा डिरेक्टली ऍग्रिकल्चरचा सिलेबस आहे, जो तुम्हाला ऑप्शनल मधून इकडे तुम्हाला वेगळं काय करावं लागणार नाही. बाकी मग कुठे ना कुठेतरी तुम्ही कनेक्ट करू शकताय तसं, की आता कॉन्झर्वेशन, एन्व्हायरमेंटल पोल्युशन वगैरे वगैरे. आणि सगळे हे कनेक्टेड असतात. आता वायनाडला जी लँडस्लायडिंग झालं डिझास्टर, तर तिथं मग आता एन्व्हायरमेंटल अँगल येतो, पुन्हा तिथं इंडस्ट्रियल अँगल होतो, बरोबर. आता ती पूर्ण कशी आहे, इकॉलॉजिकली सेन्सिटिव्ह रिजन आहे. मग कुठल्या कमिटी होत्या, माधव गाडगीळ कमिटी, कस्तुरीरंगन कमिटी. इम्प्लिमेंटेशन काय केलं, दोघांच्यातला डिफरन्स काय, त्यातलं काय इम्प्लिमेंटेशन केलेलं आहे, त्यात पुन्हा डायल्यूट करायचं चालू आहे का. मग तिथल्या ऍग्रिकल्चर असणारी जी कम्युनिटी आहे त्यांचं लाईव्हलीहुडचं काय. मग इथं ऍग्रिकल्चर आलं, इकॉनॉमिक्स आलं, एन्व्हायरमेंट आलं, हे कनेक्टेड आहेत सगळे इश्यू. ठीक आहे, तिथं तेवढं ते डिरेक्टली येतं. बाकी ह्याच्यामध्ये सो तो किती मार्काला आहे ह्याच्यापेक्षा तुमचं काही ना काहीतरी कव्हर होत आहे. ओके, आता जॉईन का करायचं, बरेचसे मुद्दे इथं झालेले आहेत. म्हणजे मी असं म्हणत नाही की क्लास आमचाच लावा, तुम्ही कुठलाही एक चांगला मेंटर निवडा जो या प्रवासातून गेलेला आहे, ज्यांनी डिस्क्रिप्टिव्ह मेन्स दिलेले आहे, मग ते एमपीएससीचा असेल किंवा युपीएससीचा असेल, बरोबर. म्हणजे सेम लॉजिक, ज्याने हा प्रवास केलेला आहे त्याला चांगलं माहित आहे की कुठं चुका होतात आणि कुठं नाही. तुमचा वेळ वाचला पाहिजे. तुम्ही काय इनडिफिनिट टाइम नुसता अभ्यासच करत राहणार आहे का, 10-10 वर्ष, किंवा जे काय तुम्ही 4-5 वर्ष करणार असाल, तर कुठलाही एक चांगला मेंटर निवडा. आता तुम्ही डेमो बघताय, तुम्हाला वाटलं की इथं चांगला कंटेंट मिळतोय, तर इथं जॉईन व्हा. ओके, सो प्रिपरेशनचं तुमचा टाइम सेव्ह करणं हे प्रायमरी आमचा हेतू आहे. दुसरं कन्सेप्च्युअल क्लिअरिटी. बऱ्याचदा डिग्रीमध्ये काही गोष्टी क्लिअर झालेल्या नसतात, वन नाईट अभ्यासासारखं. सो आपण इथं सगळ्या कन्सेप्ट क्लिअर करून घेणार आहोत, आणि त्या कन्सेप्ट तुम्हाला बाकीच्या विषयांमध्ये कसं उपयोगी पडतात ते कोरिलेट करून सांगितलं जाईल. सो कन्सेप्ट समजून घेण्यासाठी तुम्हाला, जसं आता समजा सॉइल सायन्ससाठी आता डीके जास्त पुस्तकं वापरतात युपीएससीला, ओके, तर तेवढं पुस्तकच वाचायला तुम्हाला खूप, म्हणजे रिगरसली वाचायचं म्हटलं दररोज 7-8 तास, तरी तुम्हाला महिना लागणार आहे. तर इथं तुम्हाला ते फिल्टर करून दिलं जाईल, त्यातले कन्सेप्ट तुम्हाला आधीच घेतले जातील, त्यामुळे तुम्हाला वाचून कन्सेप्ट समजून घ्यायची गरज नाही. ओके, त्यानंतर दुसरं लिंकिंग, मगाशी मी जसं सांगितलं, सगळे टॉपिक्स एकमेकाला लिंक कसं करता येतात, तुम्ही तुमचं ओपिनियन कसं फ्रेम करू शकता, तर हे तुमची तयारी होऊन जाईल. स्टडी मटेरियल तुम्हाला रेडीमेड मिळेल, त्यातून तुम्ही रायटिंग प्रॅक्टिससाठी शॉर्ट नोट्स काढणं वगैरे, रिव्हिजनसाठी हे वेगळी गोष्ट, पण तुमचं जे प्रायमरी स्टडी मटेरियल आहे ते फिक्स होऊन जाईल. तुम्हाला विनाकारण हे पण वाचतो ते पण वाचतो आणि कशातूनच काही तुम्हाला म्हणजे रिव्हिजनला वेळ नाही मिळाला, तुम्ही 1760 मटेरियल वापरायला लागले म्हणून, असं होणार नाही. दुसरं, सगळा सिलेबस तुमचा कव्हर केला जाईल. जे जे ट्रेंड मध्ये आहेत किंवा जे जे एक्झामच्या दृष्टीनं महत्वाचं आहे, असं कुठलाच टॉपिक स्किप केला जाणार नाही. ओके, तुम्ही ते ऍट ऑल टाइम तुम्ही कुणाशीही कंपॅरिझन करू शकता. कारण जेवढं काय कोर्सेस आम्ही घेतोय, मग ऍग्री एमपीएससी असेल, आता बँकिंग असेल किंवा ऍग्री ऑप्शनल असेल, तर आम्ही कुठंही सिलेबस कॉम्प्रोमाइज नाही करत. जर गरज असेल तर तुम्हाला आम्ही एक्स्ट्रा बसायला सांगतो, जसं सरांनी सांगितलेलं आहे. आपण सोमवार ते शुक्रवार 5 दिवस क्लास होणार आहेत, पण गरज वाटली तर आपण
एक दिवस वाढवू, कारण मध्ये तुमच्या आता गणपतीचे एक दिवस सुट्टी आपण घेतोय, मध्ये पुन्हा तुम्हाला दिवाळीला सुट्टी लागेल, तर ते आपण कॉम्पेन्सेट करू. पण कुठंही सिलेबस आला, आता जाहिरात आलेली आहे, आता मुलं प्रिलिम्स करणार आहेत, मग मुलं येतच नाही क्लासला, ह्या कारणाखाली स्किप केला जाणार नाही. ज्या त्या शेड्यूल प्रमाणे ते कम्प्लीट केलं जाईल. ओके. त्यानंतर लास्ट रायटिंग प्रॅक्टिस. सरांनी सांगितलं असेल तुमच्या टॉपिक वाईज टेस्ट होतील, जवळजवळ पेपर 1च्या 6, पेपर 2च्या 6 आणि फुल यांच्या तुमच्या 2-2 अशा होतील. जवळजवळ तुमच्या किती झाल्या, 4 आणि 12, जवळजवळ 16 ते 18 टेस्ट तुमच्या होतील सिलेबस आणि फुल टेस्टच्या. ओके, फुल लेंथच्या. सो इथंच तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल. सर तुम्हाला शिकवत असताना मध्ये काही क्वेश्चन देतील, तुम्हाला वाटलं तर चेक करायला द्या, किंवा सर इथं सांगतील की हे कसं आन्सर वगैरे लिहिणं अपेक्षित आहे. जे इथं अपेक्षित असं आहे की तुम्ही एक स्टेप फॉरवर्ड होऊन तुम्ही फॉलोअप घेतला पाहिजे. लक्षात येत आहे? जे आम्हाला जे कंपल्सरी आहे तर ते आम्ही घेणारच आहोत, पण याच्या बियॉन्ड तुम्हाला पेपर चेकिंग हवा असेल तर तुम्ही माझ्याकडून सरांच्याकडून तसं चेकिंग करून घेऊ शकता. ओके. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. बऱ्याचसा जे आता आमचे जुने ऍग्री एमपीएससीचे स्टुडंट्स आहेत ते विचारतात की ऍग्री एमपीएससी आणि सर ऍग्री ऑप्शनल मध्ये काय डिफरन्स आहे. तर आता ऍग्री एमपीएससीचा सिलेबस तुम्ही जर बघितला, इथं ऍग्रीकल्चरचा सिलेबस हार्डली 2.5 ते 3 पानात आहे मेन्सला. ओके, ऍग्री ऑप्शनलचा. तोच जर तुम्ही ऍग्री एमपीएससी ला बघितला तर ऍग्री एमपीएससी ला जवळजवळ 10 ते 13 पानी सिलेबस दिलेला आहे त्याने. ओके. आता ऍग्री ऑप्शनल मधले बरेचसे टॉपिक जे आहेत ते तुम्हाला इकडे ऍग्री एमपीएससी ला सापडतील. पण अगेन तुम्ही एमपीएससी मेन्स किंवा युपीएससी मेन्सला ज्यावेळी हा सिलेबस वरती क्वेश्चन्स येणार आहेत त्याचा दर्जा वेगळा असणार आहे. लक्षात येत आहे? युपीएससी ला बऱ्यापैकी पेपर 2 सोडून द्या, पेपर 1 ला तरी पूर्णपणे अनालिटिकल क्वेश्चन्स असतील. एमपीएससी ला थोडं मिक्सचर असेल, काही अनालिटिकल आणि काही स्ट्रेट फॉरवर्ड. त्या कंपॅरिझन मध्ये तुम्हाला ऍग्री एमपीएससी ला आता 13 पानी सिलेबस दिला असेल तर तिथं खूप काही तुम्हाला अनालिटिकल क्वेश्चन्स विचारणार नाहीत, स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स असतील. रिक्वायरमेंट असेल की तुमचं रिप्रेझेंटेशन किती चांगलं आहे आणि तुम्ही पेपर कव्हर केला की नाही, हेच प्राईम फॅक्टर इकडे ऍग्री एमपीएससी ला असेल. इकडे मात्र थोडं मिक्सचर असणार आहे. आता काही टॉपिक्स फक्त ऍग्री एमपीएससी ला आहेत, जसं फिशरी आहे, होम सायन्स आहे. ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंगचा सिलेबस तर आणखीन वाढवलाय, 3.5 पेजेसचा सिलेबस फक्त ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंगचाच आहे. ओके. तर हे टॉपिक किंवा एबीएम आहे. कुठला? एचडीएस आहे, किंवा तुम्ही अगदी एंटोमॉलॉजी इकडे आहे, पण एंटोमॉलॉजी मध्ये तिकडे तुम्हाला युपीएससी ला एमपीएससी ला मॉर्फोलॉजी नाही, इकडे मॉर्फोलॉजी वगैरे पण आहे. मग इकडं म्हणजे जर पेज वाईज जर गेला तुम्ही तर इथं तुमचा ऍग्रिकल्चर ऑप्शनल मध्ये फक्त तुमचा 30 ते 35% सिलेबस कव्हर होतोय ऍग्री एमपीएससीचा. ओके. त्यामुळे हे असं मिक्सचर नका करू, दोन्ही सेपरेटच ठेवा. कोणी ओल्ड स्टुडंट असेल त्यांना इंडिव्हिज्युअली जर विचारायचं असेल तर फोन करा की माझा असा असा अभ्यास झालेला आहे. मी जनरली काय रिकमेंड करतो, ज्यांनी ऑलरेडी ऍग्री एमपीएससीची मेन्स दिलेली आहे, मेन्स म्हणतोय मी, प्री नाही, तर त्यांचा त्या सिलेबस वरती थोडंफार तरी कमांड आहे. फक्त त्यांना आता डिस्क्रिप्टिव्ह वरती स्विच व्हायचे आहे. त्यामुळे आता इमिडिएट जर ऍड आली तर त्यांनी ऍग्री एमपीएससीच करणं सोयीचं आहे. पण ज्यांनी समजा मेन्स दिलेलीच नाही आहे किंवा जे फ्रेशर विद्यार्थी आहेत तर तुम्ही ऍग्रिकल्चर ऑप्शनल घेतलेलं बेटर आहे, तुम्ही त्याचा विचार करू शकता. ओके. कारण आता लगेच जर ऍड आली तर थोडं ऍग्री एमपीएससीचा हा सिलेबस कव्हर करणं नवीन स्टुडंटना थोडं चॅलेंजिंग आहे. पुढच्या वर्षी आली तर किंवा सलग ऍड आली तर काय त्यांना वेळ मिळेल. ओके. पण हे थोडं इंडिव्हिज्युअल आहे, तुमचा अभ्यास कसा आहे काय, मी असं मुगम सांगू शकत नाही की हे कराच किंवा करू नका. पण दोन्ही मिक्स नका करू, मी हे केल्यावर माझं हे पण होईल का, तर तसं नाही आहे. दोन्हीची रिक्वायरमेंट वेगवेगळी आहे. म्हणजे तुमचं ऍग्री ऑप्शनल मध्ये काही कन्सेप्ट क्लिअर होतील तर ते इकडं उपयोगी पडणार आहेत, किंवा इकडं तुम्ही केला असेल तर इकडचं इकडं पण उपयोगी पडणार आहे. पण ती नंतरची गोष्ट आहे. आज मी हे करू का हे करू, किंवा हे केल्यानंतर ह्याला पण फायदा होईल का, तर असं विचार नका करू. तुम्ही कुठलं तरी एकावरती फोकस करा. ओके. नमिताचा क्वेश्चन आहे ऑनलाईन कसं द्यायचं. तुम्ही पेपर लिहा,
त्याची PDF करता येते आपल्याला. PDF स्कॅनर मिळतात. व्यवस्थित तुम्ही स्कॅन करून दिला तर आमच्याकडून तो ऑनलाईनच स्कॅन करून मिळेल. सरांच्याकडे माझ्याकडे टॅब आहे, तर आयपॅड वरती तिथल्या तिथंच तुम्हाला पेपर चेक करून तोच तुम्हाला मेलनी रिव्हर्ट बॅक मिळेल. ते आपण सिस्टम ठेवू. तुम्हाला एक इंडिव्हिज्युअल त्यासाठी एक वेगळा मेल ID आम्ही देतो, ज्याच्यावरती तुम्ही पेपर सेंड करू शकता. तुम्हाला तसे पेपर चेक करून मिळतील. आणखीन काही शंका आहेत का ऑनलाईन? शेड्यूल सगळ्यांना माहित आहे. आपण 2 ते 4 घेणार आहोत, मंडे टू फ्रायडे. 5 महिने चालेल. ओके. टेस्ट सिरीज सांगितलं मी तुम्हाला, सब्जेक्ट वाईज आणि फुल लेंथ. फीज बद्दल बरेचसे विचारतात. वन टाइम तुम्ही फी भरली तर ऑनलाईनला 22,000 आहे, ऑफलाईनला 24,000 आहे वन टाइम साठी. ओके. इन्स्टॉलमेंट मध्ये मग तुम्हाला 13 + 10 1,000 एक्स्ट्रा बसेल. तुम्ही जर ग्रुपनं ऍडमिशन घेणार असाल, 3-4 लोकांचा ग्रुप असेल, तर तुम्हाला 1,000 रुपये प्रत्येक मध्ये आम्ही डिस्काउंट देतो. जर तुम्ही ओल्ड स्टुडंट असाल, आपल्या ऍग्री MPSCच्या मेन्सच्या किंवा प्रीच्या बॅचला असाल, तर तसंही एन्क्वायरी करताना सांगा. ओल्ड स्टुडंटना आपण आणखीन डिस्काउंट देतोय. ओके. काही डाऊट्स असतील तर विचारा. तुमचे डाऊट्स वर आपण आता बोलूया. आता काही असे विद्यार्थी पण असतील, पुण्यातच आहेत पेठेत, पण आता आपण पेठेत घेणार होतो तर बाहेर आलोय, तर यायला जायला थोडं हे आहे, तर तुम्ही ऑनलाईन ला शिफ्ट होऊ शकता. किंवा तुम्हाला ज्या दिवशी वाटेल एखाद दिवस तुम्ही येऊन इथंच बसायचं आहे तर बसा, काही अडचण नाही. मी किंवा राहुल सर आम्ही 15 दिवसातून तरी आम्ही पेठेत असणार आहोत. तुम्हाला 2-3 दिवस ऍडव्हान्स मध्ये सांगू, तर आपली तिथं भेट होऊ शकते. पण जे ह्या एरियात असतील तर त्यांनी ऑफलाईन करा, किंवा आधीमध्ये पण तुम्हाला येणं शक्य असेल तर बिंदास या, कारण समोरासमोर इंटरॅक्शन जास्त चांगलं होतं. पुण्याचे जे बाहेरचे आहेत त्यांना तर ऑप्शनच नाही आहे, तर त्यांना ऑनलाईनच करावं लागेल. ओके. आहेत काही डाऊट? मी हे याच्यासाठी सांगतो, ऍग्रिकल्चर बद्दल तर आपण बोलणार आहोत. तुम्ही ऍग्रिकल्चरचेच बॅच लावले, पण कसं होतं 6-6 महिने होतात अभ्यासाला सुरुवात करून, आणि खूप बेसिक बेसिक गोष्टी पण आपल्याला माहित नसतात. मग आपण वेळ तर देत असतो, अभ्यास तर करत असतो, पण त्याचा आणि एक्झामचं काहीच कोरिलेशन नसतं. ऑनलाईन काहीच रिप्लाय येत नाही. ओके. हा, ऑनलाईन आणि ऑफलाईन सायमल्टेनियसलीच असेल. जसं क्रिकेट तुम्ही लाईव्ह बघता, आता समोर स्टुडंट आहेत आणि तुम्ही पण ऑनलाईन ऐकताय, तशा पद्धतीनं ते हायब्रिड बॅच आहे. हा क्वेश्चन चांगला आहे, माझ्याकडून मिस झाला होता. आपल्याला फॉरेस्टला 2 ऑप्शनल निवडायचे आहेत. ओके. म्हणजे ऍग्री ऑप्शनलचा तुम्हाला कुठं कुठं फायदा होणार आहे हे सांगतो. ऍग्री ऑप्शनल तुम्ही एकतरी UPSC साठी देऊ शकता, UPSC सिव्हिल सर्व्हिस. ओके. UPSC चीच तुम्ही IFS देऊ शकता. IFS ला 2 ऑप्शनल निवडावे लागतात. एक ऍग्री घेता, तर दुसरा नॅचरल कॉम्बिनेशन आहे बॉटनी. ओके. तसं सेम UPSCच्या बाबतीत पण आहे, सॉरी MPSCच्या बाबतीत पण आहे. MPSC राज्यसेवा तुम्हाला एक ऑप्शनल घ्यावं लागेल. ऍग्रिकल्चर तुम्ही घेतलाय तर इथं पुन्हा फॉरेस्टसाठी तुम्हाला 2 ऑप्शनल घ्यावे लागतील. अगेन सेम नॅचरल कॉम्बिनेशन आहे, ऍग्री प्लस बॉटनी. आता बॉटनीचा जो पेपर आहे, तर एक पेपर आहे त्यामध्ये ऍग्री रिलेटेडच डेटा जास्त आहे, त्यामुळे तो ऍग्रीच्या तयारीतून होऊन जातो. एक पेपरचं तुम्हाला सेपरेट करावं लागतं. ओके. 50% इथं मॅच होतो. तो आधी ऍग्री फॉरेस्ट्री ऑप्शनल एलिजिबल होता, पण आता 8-10 वर्ष झालं UPSC ने ते बंद केलं. ऍग्री फॉरेस्ट्री जास्त लोक घ्यायचे. सो एवढ्या एक्झाम तुम्ही देऊ शकता. हा, फूड सेफ्टीला कसं आहे, ऑर्गॅनिक केमिस्ट्री एक आहे, त्यानंतर पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी आहे, त्यानंतर ऍक्ट वगैरे काही आहेत.
फूड सेफ्टीला मात्र स्पेशली अभ्यास करावा लागतो. अगेन हे टेक्निकल सर्व्हिसेसचा हाच प्रॉब्लेम आहे. प्रिलिम्स कॉमन आहे, पण तुम्ही समजा एखाद्या वर्षी फूड सेफ्टी आणि ॲग्री एमपीएससीची पण ऍड आली तर ह्याच्यामध्ये कॉमन खूप कमी आहे. म्हणजे ऍग्रिकल्चरमध्ये जेवढं हॉर्टिकल्चरचं पोस्ट हार्वेस्टचं होतं ना आपल्या डिग्रीला झालंय तेवढा एक 10-20% सिलेबस तुम्हाला फूड सेफ्टीला आहे. तिथे केमिस्ट्री पूर्णपणे नवीन आहे. तुम्ही नीटला वगैरे शिकला असाल तशी केमिस्ट्री आहे. मग इथं कॉम्बिनेशन कसं होऊ शकतं, ॲग्री एमपीएससी आणि फॉरेस्ट कॉम्बिनेशन होऊ शकतं, राज्यसेवा आणि फॉरेस्ट कॉम्बिनेशन होऊ शकतं, कारण तुम्ही इथं ॲग्रिकल्चर कॉमन ठेवणार आहे. तिथं मग तुम्हाला फक्त जीएसच करायचं आहे. मग जीएस दोन्हीकडे आहे. फॉरेस्टला तर काही 2 ऑप्शनच आहेत, मग ॲग्री आणि बॉटनीतला एक पेपर. इथं तुमचं 75% सिलेबस ऑलरेडी झालेला असतोय, 25% बॉटनी तुम्हाला सेपरेट करावी लागते. ओके. नोट्स कधी मिळणार? नोट्स तुम्हाला नेक्स्ट वीक मध्ये मिळतील. पेपर 1चे 2चे तुम्हाला एक 20-25 दिवस थांबावं लागेल. ओके. पण नोट्स करताना आपण काळजी ही घेतोय की काही गोष्टी तुम्हाला डिक्टेशनने देतोय, कारण आम्हाला आता ॲग्री एमपीएससीला अनुभव आहे की नोट्स म्हणजे सगळीकडे लगेच व्हायरल होतात. आजकाल ऑनलाईनच्या जमान्यामुळे सगळ्या झेरॉक्स सेंटरला मिळतात. सो तुम्ही क्लास लावताय तर तुम्हाला काही ऍडेड ऍडव्हान्टेज पाहिजे, प्लस डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम आपण देतोय तर तुम्हाला लिहायची सवय पाहिजे. दोन्ही अनुषंगाने आपण डिक्टेशन देतोय. आणखीन पण तुमची सुरुवात असेल तर मी पुन्हा रिपीट करतोय, म्हणजे दिस इज बेस्ट टाइम. आत्ताची वेळ वाया घालवू नका. म्हणजे मी बऱ्याचदा बघतोय की मुलं एकत्र राहत आहेत तर कुठं वेब सिरीज बघ हे बघ, नंतर रिग्रेट करतो आपण 3-4 वर्षांनी. त्यावेळी तुम्ही दादा ताई होता, नवीन पोरांना तुम्ही गाईड करता, अरे हे वाच रे ते वाच रे. पण तसं आपलं आयुष्य आहे. आपण इंग्लिश पेपर कोणता, कुठल्या एक्झाम साठी? एमपीएससी साठी? नमिता, एक्झाम कुठली? जर एमपीएससी असेल तर तसं सोर्सेस कमी आहेत. तुम्ही इंडियन एक्सप्रेसच करू शकता. लोकसत्ता हे इंडियन एक्सप्रेस समूहाचंच मराठी एडिशन असतं. इंडियन एक्सप्रेस करू शकता, पण शेवटी इंडियन एक्सप्रेस नॅशनल न्यूज आहे, त्यामध्ये महाराष्ट्र स्पेसिफिक कमी असेल. ओके. पण हळूहळू मटेरियल येत जाईल ह्याच्यासाठी. ओके. म्हणजे मी आता 3-4 वर्ष स्वतःचा क्लास आहे, त्याच्या आधी युनिकला होतो, तर माझा ऑब्झर्वेशन असं आहे की कॉन्व्हेंटमध्ये शिकलेले विद्यार्थी मिनिमम 50% आहेत. म्हणजे आम्हाला पण प्रिलिम्स घेताना हा पहिला क्वेश्चन असतो की सर मग लँग्वेज काय असणार, आम्हाला मराठी नाहीच माहीत वगैरे वगैरे. तर हे आता इकडं पण होणार आहे. मग डिमांड असेल तर आपोआपच तसं मटेरियल येत जाईल, त्यामुळे त्याची काळजी करू नका. तुम्हाला वाचायचं असेल तर इंडियन एक्सप्रेस वाचा. ओके. पण त्यात पण अगेन इंग्लिशवरती जरी कॉन्व्हेंटचा असलो तरी इंग्लिशवरती आपल्याला तेवढी कमांड असतेच असं नाही, कारण स्पर्धा परीक्षेची व्होकॅब्युलरी थोडी वेगळी असते. तुम्हाला 2-3 महिने थोडं वेळ लागेल समजून घ्यायला गोष्टी, पण एकदा झाल्या की तुम्ही कव्हर करू शकता. आणखीन काही डाऊट्स? एवढे विद्यार्थी आहेत, एकच डाऊट विचारतोय फक्त. वैशाली, सागर, आर्या, भूमिती, आकाश, मयुरी, राम, काहीच नाही डाऊट? अंजली? सोमवारी फक्त सुट्टी असेल, म्हणजे आता शनिवार रविवारी तर आपला क्लास नसतो. सोमवारी थोडं काही विद्यार्थ्यांनी जरा मागणी केली म्हणून आपण एक दिवस सुट्टी घेतोय. ठीक आहे. मंगळवारी क्लास आपला असेल. मंगळवारपासून राहुल सरच घेतील. मी एक 10-15% मॅक्झिमम 20% सिलेबस घेणार आहे. हॉर्टिकल्चर सारखे विषय वगैरे मी घेणार आहे. मेजॉरिटी राहुल सरच कव्हर करतील. ओके. तुम्हाला काही डाऊट्स असतील तर मोबाईल नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. एफएसओ रिझल्ट काही मुलं गेली होती. माहिती अशी आहे की पेपर चेकिंग सध्या संपलेलं आहे असं म्हणतायत. आपण ठीक आहे, चालू आहे जरी कन्सिडर केलं तर महिन्याभरात लागायला काही हरकत नाही. हे म्हणजे राज्यसेवेच्या बाबतीमध्ये एवढं चांगलं होणार आहे. टेक्निकलच्या मुलं, आता सिव्हिलचा पेपर आता आहे, एफएसओचा आहे, तर ह्याच्यातून आयोगाची तयारी आयोगाला लक्षात येईल आणि ते राज्यसेवेला सुधारणा करेल. पण त्यामध्ये बळी टेक्निकलचा गेला. जसं आता एफएसओ पेपर होऊन मला वाटतं आता 8 महिने होत आले तरी अजून चेक नाही झाला.
त्या मनानं तयारी राज्यसेवेला चांगली करावी लागेल एमपीएससी ला. बोला, काही डाऊट आहेत का आणखीन? जे न्यू कमर आहेत, जे जुने आहेत तर त्यांना माहित असेलच, तर व्यवस्थित अभ्यास करा. हे काय रॉकेट सायन्स नाही आहे. फक्त आपला युगो बाजूला ठेवा, मी असा अभ्यास करतो तसा अभ्यास करतोय, आणि जे ह्याच्यातले तज्ञ, आम्हीच असं म्हणत नाही, जे तुम्हाला वाटतात की बाबा आहेत त्याचा एक्सपिरियन्स, तर त्याचा ऐका, तो काय सांगतो, तुमचा वेळ वाचेल. हे स्पर्धा परीक्षा चक्रव्यूह आहे. येताना खूप छान वाटतं, गावाकडे मिरवणूक निघत असेल की पोरग चाललंय पुण्याला अभ्यासाला, दिल्लीला अभ्यासाला, 1-2 वर्ष झाली की मग टेन्शन यायला लागतं. गावाकडचे पण विचारायला लागतात की बाबा काय रिझल्टचं काय. आता काय पेपर न्यूज मीडिया एवढं कव्हर करतं की गल्ली बोळात पण एमपीएससी माहीत झाले सगळ्यांना. मग तुझं का होत नाहीये हा प्रश्नाचं उत्तर नसतं, कारण इथं काय पास नापास नाही आहे. एवढ्या जागा आहेत, त्या जागाच्या आत तुमचं मेरिट बसलं तर तुम्हाला पोस्ट आहे. 200 जागा असतील तर 201 नंबरवाला काय टाकाऊ नसतो ना, त्याचा पण अभ्यास असतो. कुठेतरी इकडे तिकडे एखाद दुसरं मार्क हे झालेलं असतं. सो ठराविक पद्धतीने अभ्यास केला तर तुम्ही मॅक्झिमम 2-3 वर्ष खूप झाले. पण तुम्ही ट्रायल एरर करत बसला, आधी मी माझ्या पद्धतीनंच करणार, मी खड्ड्यात पडणार मग शिकणार, तर मग त्याला काय टाइम लिमिट नाही. आणि ही 2-3 वर्षाचं आहेत, तर ही फुल्ली ह्याच्यासाठी द्या, कुठल्याच गोष्टीसाठी डायव्हर्ट होऊ नका, कारण हे वर्थ आहे. ज्या दिवशी तुम्हाला पोस्ट मिळेल त्या दिवशी तुमचं आयुष्य तुम्हालाच लक्षात येईल की अरे मी एवढा कष्ट घेतलेलो, मला एवढं मान द्यायलात वगैरे, आणि हे होतं. त्यामुळं सगळं वर्थ आहे. पण तुम्ही आता थोडं निवांत खुशाल चेंडू पद्धतीने अभ्यास करायला लागला तर मग नकाच करू, माझं सजेशन राहील. तुम्ही दुसरं काहीतरी तुमच्या आवडीचं करा. जर तुम्हाला इथं तेवढ्या डेडिकेटली का जमत नसेल तर तुम्ही स्वतःला फसवू नका, कारण जसा स्पर्धा परीक्षामध्ये हे वर्ष तुम्ही, हे युथफुल इयर्स तुम्ही डेडिकेटली देऊ शकता, तसं तुम्हाला आवडणाऱ्या दुसऱ्या क्षेत्रात पण देऊ शकता ना, बिझनेस जे काय असेल त्यामध्ये, मग तिकडे तरी तुमच्या आयुष्याचं कल्याण होईल. सो डेडिकेटली करा, म्हणजे तुम्हाला जाणवेल की तुम्ही राईट ट्रॅक वरती आहात, आणि मग 2-3 वर्ष सफिशियंट झाले, तुम्ही याच्यातून निघून जाल. आणि अगदी सगळ्या गोष्टी जुळून आल्या तर पहिल्याच अटेम्प्ट मध्ये निघून जाल. पहिल्याच अटेम्प्ट मध्ये पोस्ट करणं का रॉकेट सायन्स नाही. खूप लोकांनी पोस्ट निघतात आणि दर ऍडला निघतात, पण तेच आहे, एक्झामची रिक्वायरमेंट आणि तुमचा अभ्यास जुळला तर फर्स्ट अटेम्प्ट मध्येच निघून जाल. आणि आता तर तुम्हाला इन ऍडव्हान्स वेळ आहे, अजून प्रिलिमला तुम्हाला 7-8 महिने आहेत. त्यामुळे आता व्यवस्थित अभ्यास केला तर फर्स्ट अटेम्प्ट नंतर तुम्हाला अभ्यास करायची गरज राहणार नाही. ओके, बोला, काही डाऊट्स आहेत का थांबूया? तुमचे काय डाऊट्स आहेत? प्रिलिमचा अभ्यास करायचा असेल तर प्रिलिमचं पीवायक्यूचं बुक मिळतं तुम्हाला. त्यामध्ये टॉपिक वाईज सॉर्ट आउट असतं. कुठल्याही पब्लिकेशनचं घ्या, काही फरक पडत नाही, कारण ते पीवायक्यू आहेत. सिम्प्लिफाईड घ्या, ज्ञानदीप घ्या, कुठलंही घ्या, त्यामध्ये टॉपिक वाईज सॉर्टेड असेल तर बस. तुम्ही इतिहास वाचताय, तुम्ही इकॉनॉमिक्स वाचताय, तर त्यामध्ये त्या टॉपिकवरती आजपर्यंत राज्यसेवा पूर्वला काय काय विचारलेलं आहे हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. मग बरोबर त्या पद्धतीनंच प्रिलिमचा अभ्यास करतो. तसंच मेन्सचं सांगितलं, सिलेबसची कॉपी समोर ठेवा आणि अभ्यास करा. ओके अंजली, पेमेंट आपण जे ऍडमिशन ज्यांना करायचं आहे त्यांनी क्लासच्या नंबरला एक मेसेज टाका, पेमेंट करायचं आहे, QR कोड पाठवा म्हणून. आम्ही QR कोड पाठवतो, त्याच्यावरती पेमेंट तुम्ही केलं की तुमचा स्क्रीनशॉट वगैरे पाठवला की आम्ही तुम्हाला ऑनलाईनला बॅचला ऍड करतो. ओके, आमचं आम्ही ऍड करतो, प्रोव्हाइडेड दॅट तुम्ही ते ऍप वगैरे डाउनलोड केलेलं असतं. ऑफिसमधून तुम्हाला फोनवरून मेसेज किंवा कॉल येईल, ते तुम्हाला बॅचमध्ये जॉईन करून घेतील. ओके, पण डायरेक्टली तिथं आपण कोर्स ठेवत नाही आहे, तुम्ही QR कोडला पेमेंट करूनच तुम्हाला हे करावं लागेल. त्यानंतर आम्ही तुम्हाला एक गुगल फॉर्म पाठवतो दोन्ही विद्यार्थ्यांना, ऑफलाईनच्या पण आणि ऑनलाईनच्या. त्यामध्ये गुगल फॉर्म एकदा भरा, त्यामध्ये मग सगळीच माहिती दिलेली असेल, तुमचं कॉलेज वगैरे वगैरे. आणि ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांना ज्यांना कुरिअरनी पाहिजे तर तिथं ऍड्रेसचा ऑप्शन आहे, तुम्ही ऍड्रेस टाकला की त्यावर नोट्स तुम्हाला कुरिअरनी पोहोचतील. ओके, म्हणजे तुम्हाला कुणाशीही बोलायचं असेल, माझ्याशी किंवा राहुल सरांशी, तर व्हॉट्सअपला ऑफिसच्या नंबरवरती एक मेसेज टाकला की सरांशी बोलायचं आहे, तर आम्ही आमच्या वेळेत तुम्हाला मोस्टली संध्याकाळी 5 ते 6च्या दरम्यान कॉल करतो. ठीक आहे, आणखीन काही डाऊट्स आहेत कोणाचे?
कोणी आणखीन मित्र असतील तुमचे तर त्यांना सांगा. पहिल्यांदाच आपण चालू करतोय, सो ॲग्रीच्या मुलांना तर सगळ्या माहिती आहेत, पण जे राज्यसेवा करणारे वगैरे आहेत बऱ्याच लोकांना कल्पना नाही, तर त्यांना रेफर करू शकता. ठीक आहे, थांबूया ऑनलाईन. थँक्यू.